गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. तर आपण आज जेव्हा मी जात चोरली होती याच्यातली कथा आज बघणार आहोत. ठीक आहे. वाटेवरची झालं, स्पर्धा झालं आणि तिथून पुढे जी येणारी कथा आहे ती आपण आज बघणार आहोत. ठीक आहे. आईदानाने जात चोरली होती सोबतच मला बरं घ्यायचं आहे. ओके. तर तुम्ही कोणकोणती कथा वाचलेली आहे आणि कथेची नावं पाठ पाहिजे? चला पटकन रिवाइज करू. 10 नावं सांगा. कोणते कोणते आहे? पटपट. काळोख्याची कैदी, गुंड, बोव्हाडा, दसऱ्याचा रेडा, स्पर्धा, वाटेवरची, पेसूक, अजून कोणता आहे? जेव्हा मी. अजून 2 कोणते आहे? वानर, वानर आणि विद्रोह ना. 10चे 10 पाठ पाहिजे. पाठच पाहिजे. विचारतात की कथा कोणत्या, ह्या कथा संग्रहातील कथा कोणत्या? प्रस्तावना कोणी लिहिलेली आहे याला प्रस्तावना पण माहित पाहिजे. देऊन घ्या पटकन. काळोख्याचे कैदी, गुंड, बोवाडा, दसऱ्याचा रेडा, स्पर्धा, वाटेवरची, पेसूक, वानर, विद्रोह, जेव्हा मी जातो. बघा तुम्ही असं थोडंसं लॉजिक लावून लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये 2 प्राणी आहे. कोणते प्राणी आहे? रेडा आहे आणि वानर आहे. मला काय काय, स्पर्धा कुठे होती? वाटेवर होती. काळोखाच्या कैदीमध्ये गुंड घुसला किंवा काळोख्याचा जो कैदी होता तो कोण होता? गुंड होता. तुम्हाला जसं म्हणजे लक्षात ठेवा कसंही करून. ठीक आहे. कसंही करून काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. मी 2-3 दिवस तुम्हाला विचारणार आहे. ठीक आहे. पाठ पाहिजे, एकदम पाठच पाहिजे. प्रस्तावना म्हणजे काय की एखादं पुस्तक वाचून एखादा लेखक त्यावर प्रतिक्रिया देतो, तर त्याला आपण प्रस्तावना म्हणतो. की बाबा ते पुस्तक कसं आहे, त्या पुस्तकाविषयक प्रस्तावना याच्यामध्ये दिली आहे. जात चोरलीमध्ये काय दिलेली आहे बघा. मोठी प्रस्तावना आहे पण आपण एक 4-5 ओळींमध्ये बघूयात. आपले काही स्टुडंट्स म्हणतात आहे की आपण आता प्रस्तावना शिरीष पैनेही काय दिली. म्हणजे प्रस्तावना काय असते की एखादं पुस्तक वाचून, म्हणजे ती पण प्रस्तावना कोण लिहितं की बाबा ज्या लेखकांचा त्याविषयी अभ्यास आहे किंवा एक खूप नावारूपाला आलेलं जे कोणी लेखक असतं, अभ्यासक असतं, ज्याचं सामाजिक वगैरे अभ्यास चांगला असतो, असे जनरली लिहित असतात. किंवा आपण समजा कोणाकडे म्हटलं की आम्हाला प्रस्तावना लिहून हवी, त्याला जर ते योग्य वाटलं तर ते लिहून देतात. ठीक आहे. तर बघा,
शिरीषबाई काय लिहितात प्रस्तावनेतील आपण थोड्या ओळी बघू, कारण ते 2 पानांचं आहे. साधारण 1-2 पानांचं, म्हणजे डिपेंड करते. कोणी 5 ओळींमध्ये पण लिहितं, कोणी 10 ओळींमध्ये, कोणी पानभर लिहितं, कोणी 2 पानं लिहितं, अशा प्रकारे. ठीक आहे. तर आपण एक थोडा भाग बघूयात. आता त्यांनी जे काही त्यांची पुस्तक वाचून त्यांना जे वाटलं बाबूराव बागुलांनी त्या कथेविषयी त्यांनी ते लिहिलेलं आहे. बघा काय लिहिलेलं आहे. बाबूराव बागुलांच्या कथेतील माणसं ही कुठल्या तरी टोकाला जाऊन पोचलेली आहेत. सुडाच्या, संतापाच्या, दुःखाच्या, दैन्याच्या अशा टोकावर जाऊन पोचलेली आहे की कुठल्याही क्षणी त्यांचा कडेलोट होणार आहे हे कळत नाही. स्वतः बरोबर ती इतरा कुणाकुणाला ओढत नेणार आहेत याचा संभ्रम पडतो. जेव्हा जेव्हा ती अर्धवट अडाणी असतात तेव्हा तेव्हा त्यांच्या आतताईपणाचा अगदी कडस होतो. त्यांच्या तोंडातून कडत वापेसारखे जहरी शब्द बाहेर फेकले जातात. आंतरिक तडमडीने वेळ लागल्यासारखी वागतात. पेसू, गुंड, वाटेवरची वानर आणि इतर कथांकडे वाचकांची नजर टाकावी म्हणजे त्यांनी ह्या कथेतील माणसाच्या हृदयात केवढी खडबड माजून राहिलेली आहे ते दिसेल. बागुलांच्या कथात अथपासून इतीपर्यंत नाट्य खचून भरलेलं आहे. हे त्यांना हे पुस्तक वाचून जे काही वाटलं. आणि प्रस्तावना याच्यासाठी असते की बाबा एखाद्यानी ते का वाचावं किंवा त्याच्यात नेमकं काय आहे, तर ते प्रस्तावना वाचूनही बरं. आता कोणी समजा पुस्तक घ्यायला गेलं, त्यांना मागं प्रस्तावना दिसली, वाचणार की बाबा, म्हणजे थोडे कळतं सुद्धा नेमकं पुस्तकामध्ये कशा पद्धतीचं जे काही आहे ते. ठीक आहे. तर त्यांची जवळपास बघा प्रस्तावना आहे 1, 2, 3, 4, जवळपास 4.5 पानांची जी काही आहे ती प्रस्तावना आहे. हे आपण घेतली होती क्लासच्या स्टार्टिंगला. ठीक. तर आपण याच्यातलं एक विद्रोह कथा आज बघणार आहोत. 69 पेजवर आहे. ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांनी काढा. बघा आता याच्यातले आपण पहिले आधी पात्र लिहून घेऊया. ठीक आहे. झालं सगळ्यांचं पाठ पाहिजे, मी रोज विचारणार आहे. आपण 1 मिनिट याच्यावर रोज घालत जाऊया. ठीक आहे. चला आता विद्रोह कथा बघू. विद्रोह कथा बघणार. आता विद्रोह कथेतील पात्र बाप असतो यामध्ये, त्याचं नाव असतं परभू. काय असतं? परभू. मुलगा असतो, मुलग्याचं नाव काय असतं? जयचंद. मुलाचं नाव असतं जयचंद. बायको, याची बायको जयचंदची, त्याचं नाव असतं शांती. आणि आई असते, आईचं नाव असतं भानी. काय असतं? भानी. हे याच्यातली महत्वाची पात्र. लिहून घ्या व्यवस्थित. पात्र पाठ पाहिजे आपल्याला, डायरेक्टली प्रश्न विचारले जातात पात्रांवर. ठीक आहे. झालं लिहून? तर बघा आता विद्रोह. विद्रोह म्हणजे काय? विद्रोह या शब्दाचा अर्थ काय आहे सांगितलं होतं खूपदा क्लासमध्ये. काय आहे? गुड. विद्रोह या शब्दाचा अर्थ आहे बंड. कोणी कोणी म्हणतात विद्रोही कवी. म्हणजे काय की ते चौकट मोडून काहीतरी लिहिणारं, अन्याय अत्याचाराच्या जे विरुद्ध आहे आवाज उठवणारा, बंड करणारा, आपला कम्फर्ट झोन सोडून लिहिणारा जे काही आहे ते. आता बघा, परभूने मुलाच्या नोकरीसाठी केलेल्या अर्जाला 2 वर्षांनी उत्तर आले. परभू म्हणजे कोण? बाप. मुलगा कोण आहे? जयचंद. आणि ह्या जयचंदची बायको आहे शांती. तर बघा समजून घेऊया. परभू तर जयचंदचा बाप असतो, वडील असतात किंवा बाप. तर यांनी काय केलेलं असतं? जयचंदच्या मुलाच्या नोकरीसाठी काय केलेला असतो? अर्ज केलेला असतो. आणि तो जो अर्ज
दिलाय त्याचं 2 वर्षांनी उत्तर येतं. आपल्याकडे माहिती आहे की जे सरळ सेवा भरती असतात किंवा क्लास 3 क्लास 4 यासारखे परीक्षा क्लास 2 वगैरे, तर क्लास 1 सोडली की बाकीच्या परीक्षांचं ते कधी होणार आहे, त्याचा रिझल्ट कधी लागणार आहे याची काहीही शाश्वती नसते, किंवा असली तरी काय आहे, ते खूप वेळ घेणारे असतात. 2-2 वर्ष. म्हणजे आपल्याकडे PSIच्या जर तुम्ही परीक्षा पाहिल्या असेल, कंबाईनच्या परीक्षा, तर ज्या मुलांनी 2021 मध्ये परीक्षा दिला त्यांचा रिझल्ट लागला 2023, मग त्या मुलांनी 2 वर्ष काय करायचं? किंवा आता समजा तुम्ही नुकताच ऑस्करला गेलेला एक चित्रपट आहे, त्याचं नाव आहे होम बाउंड. तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही नक्की बघा होम बाउंड. आता सध्या ऑस्करच्या शर्यतीमध्ये आहे तो. तर त्याच्यामध्ये दाखवलं जातं की तो खूप गरीब घरातला मुलगा असतो आणि तो सरकारी नोकरीसाठी, म्हणजेच काय, शिपाई होण्यासाठी, पोलीस होण्यासाठी काय दिवस रात्र एक करून अभ्यास करून त्याची परीक्षा देऊन काय होतो, तो पास होतो. तो रिझल्ट लागायला काय लागतो, 1 वर्ष लागतो. आणि रिझल्ट लागून मग त्याला जिथं पोस्टिंग व्हायची असते तिथं तो गेल्यानंतर म्हणतो की अजून वेळ आहे, वेळ आहे, वेळ आहे. आणि इतका वेळ जातो की ते लेटर, त्याला शिपायाचं किंवा त्या पोलिसाचं लेटर, तो मेल्यानंतर येतो. म्हणजे तो दुसऱ्या कारणाने मरतो, पण त्याच्यामध्ये त्याला नोकरी नसते आणि घरी खूप बिकटची परिस्थिती असते, वडिलांचं ऑपरेशन असते, आणि त्याच्यामुळे तो ठरवतो की कुठेतरी कारखान्यावर जाऊन काम करायचं. आणि मग ते करता करता तो बिमार होऊन जेव्हा येत असतो आणि रस्त्यातच मरतो, कारण तेव्हा कोविडचा पिरियड चालू असतो आणि अनेक गोष्टी चालू असतात, म्हणजे खरी घटना आहे. तर काय, तो मेल्यानंतर ते पत्र घरी येतं त्याच्या नोकरीचं. म्हणजे जो मुलगा नोकरी नाही आहे, ते लेटर नाही आलं म्हणून कारखान्यावर जातो इतक्या दूर घरापासून, आणि येता येता मरतो. म्हणजेच काय की जस्टिस इज लेट इज जस्टिस इज डिनाय. म्हणजे न्याय जर वेळेवर झाला नाही तर तो काय असतो, अन्यायासारखा असतो, आणि तो मुलगा मरतो. आणि मरल्यानंतर ते जे काही आहे लेटर येतं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की काही ज्या परीक्षा आहेत, गव्हर्नमेंट परीक्षा, सरळ सेवेचं, तर हे खूप वेळखाऊ परीक्षा आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचा कामचुकारपणा असेल, आळशीपणा असेल, यंत्रणा असेल, बेजबाबदारपणा असेल, अशा अनेक 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 गोष्टी आहेत. ठीक आहे. तर मग तुम्हाला समजलं, प्रभूच्या नोकरीसाठी केलेल्या अर्जाला 2 वर्षांनी उत्तर आले. त्यावेळी तो मरायला टेकला होता अन त्याचा मुलगा जय मॅट्रिकच्या वर्षी शिकत होता. कळतंय का तुम्हाला? म्हणजे बघा, गरीब घरामध्ये जनरली अशी एक चित्र जे काही आहे बाबूराव बागुलांनी कथेच्या मार्फत हे केलंय. तर यांनी काय, बापाची कंडिशन काय होती, बाप कसा झालेला होता, मरायला टेकला होता. मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं की वस्ती पातळीवरचं जीवनमान, त्यांची कामं आणि ते सगळं, आणि तिकडच्या सुखसुविधा नसतात, पैसे नसल्यामुळे इलाज करू शकत नाही, अशा अनेक 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 गोष्टी आहेत. कर्ज काढलेलं असतं, पूर्वजांनी कर्ज काढलेलं असतं, ते फेडता फेडता त्यांचं आयुष्य जातं. तर अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत, ते जे एन नंबर ऑफ कारण आहेत. तर आता हा जो जयराम आहे, त्यांनी मॅट्रिक म्हणजेच काय, 10वीची परीक्षा तर नुकतीच झाली होती. आता बऱ्याच ठिकाणी ज्या क्लास 3 क्लास 4 पोस्ट असतात, ते 7वीवर 10वीवर, आजही 12वीवर सुद्धा अनेक तुम्ही जॉब करू शकता. तुम्ही पोस्टाचे, सरकारी पोस्टाची जॉब करू शकता, रेल्वेमध्ये क्लास 3 क्लास 4वर असे कामं तुम्ही करू शकता. बरोबर आहे. तर मग काय, आता मुलाची नोकरी झाली, मुलाची 10वी झाली, मग ते लेटर आलं, बाप कोणत्या परिस्थितीतला होता, मरायला टेकला होता, आणि मुलाची जस्ट 10वी झाली होती. आता नंतर काय होतं बघा, त्याने आलेली भंग्याची नोकरी नाकारली. तो कोणत्या नोकरीसाठी फॉर्म भरला होता, भंगी. कोणत्या नोकरीसाठी भरला, भंगी. भंगी म्हणजे काय, अजून सांगा ऑनलाईन विद्यार्थी, भंगी ह्या शब्दाचा अर्थ सांगा, तरच तुम्हाला सगळं गोष्टी, तुम्हाला जर शब्दांचा अर्थ कळला तेव्हाच तुम्हाला ते खूप चांगल्या यांनी कळणार आहे. सांगा. काय? बरोबर आहे. बरोबर, त्याच्या अगदी जवळ गेलेले आहेत. अजून
प्रगती, विशाल, चला बोलते व्हा. बोला. मेहतर वगैरे सगळ्यांनी बोला, सांगा. म्हणजे आपण वाचन करतानाही आपलं हे जे असतं ते आपण शाबूत ठेवायला पाहिजे. फॉर्म कशासाठी भरला होता? भंग्याच्या नोकरीसाठी. आणि बघा कंडिशन कशी आहे, बापही फारसं काही करू शकत नाही. जरी मुलाला वाटतंय मला समोर जाऊन शिकायचंय, पण परिस्थिती त्याच्या पुढे जी काही हे करत नाहीये. तर बघा, भंगी जात याचा अर्थ होतो की आपल्या काही स्टुडंट्सनी सांगितलेलं आहे की जे शौचालय असतात तर तिथे साफसफाई करणे, टॉयलेट्सची स्वच्छता करणे, जो मैला आहे तो बाहेर काढणे, सगळी म्हणजे तिथली जी काही सगळी कामं जी काही आहे तर ती. आता बघा, अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे की त्याच्यामध्ये सुद्धा रिझर्वेशन आहे. तर याच्यावर एक आनंद करंदीकर म्हणून सर आहेत, जे की विंदा करंदीकर, आपल्याला माहित आहे विंदा करंदीकर ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त अतिशय संवेदनशील कवी विंदा करंदीकर यांचा मुलगा आनंद करंदीकर. तर यांचं एक यूट्यूबला भाषण सुद्धा आहे, ज्यांना पाहिजे असेल त्यांनी मला कळवा, मी ते सेंड कर. तर बघा, म्हणजे आरक्षण ठीक आहे, आरक्षण आहेच, पण ह्या जागेंवर सुद्धा आरक्षण आहे. म्हणजे काय की त्यांनी त्या व्हिडिओमध्ये आणि लेख सुद्धा दिला त्याच्यावर की बाबा सरकारला सुद्धा ह्या जमातींना, ह्या जातींना सुद्धा इथंच ठेवायचं आहे का? आरक्षण म्हटल्यावर ते अप्लाय करणार आणि तिथंच त्यांचं चक्र सुरू राहणार, बरोबर आहे? तर तुम्ही त्याच्या बाहेरचा पण विचार, आणि ते रिझर्वेशन यांच्यासाठीच आहे फक्त, इतर जातीवाल्यांसाठी नाही. कळतंय का? आणि बाकीच्या जातीतले लोक इथं नाही करणार अप्लाय. कळतंय का तुम्हाला? तर त्या संदर्भात त्यांनी एक खूप चांगला लेख आणि व्हिडिओ लिहिलेला आहे की म्हणजे ही कास्ट सिस्टीम, हा जो माइंडसेट एक प्रकारचा तयार झालेला आहे ह्या कास्ट सिस्टीममुळे, तो त्यांनी तिथे दाखवलेला आहे. तर ते तुम्ही नक्की बघा तो व्हिडिओ, किंवा तुम्ही आनंद करंदीकर विचारवेध असं जरी टाकलं तरी तुम्हाला ते हे करायला मिळणार आहे. तर बघा आता समोर काय होतंय. आता त्याला आलेली भंग्याची नोकरी, त्याने आलेली भंग्याची नोकरी नाकारली. कोणी नाकारली भंग्याची नोकरी? जयरामने. जय जय सुद्धा नाव फक्त शॉर्टकट मध्ये त्यांनी इथं वापरलेलं आहे. तर बघा, तशी त्या विरुद्ध घरात नि बाहेर संतापाची लाट उतरली. म्हणजे बाबा, तुला चालून नोकरी आली, बाप आता मरणावर आहे आणि तू मॅट्रिक झाला आणि तू नोकरी नाकारतोय. म्हणून काय झालं, घरच्या लोकांनी त्याच्यावर संताप केला आणि काय केलं, बाहेरच्या लोकांनी त्याच्यावर संताप केलेला आहे. अख्खी जमात त्याच्यावर उलटून उठली आणि तो आपल्या मनाशी दृढ होता. सगळेजण, त्यांची जमात जी काही भंगी लोक आहेत ती, बाबा असं कसं, तुला काय मा झाला, तू 10वी झालं, बाप बघ तर मरणाच्या दारावर आहे, तूच कमवता आहे, वगैरे वगैरे वगैरे. शिक्षण अधुरे सोडून भंगी व्हायला सांगणाऱ्या आईबापांविरुद्ध तो उठला होता. बापाच्या शब्दाची वाट पाहत प्रहार करायच्या पावित्र्यात तो उभा होता. शाळेत आणि वस्तीत भल्या भल्यांनी दानादान उडवणाऱ्या आपल्या अमोघ शब्द सामर्थ्याने मरावयास टेकलेल्या बापाच्या तुच्छ इच्छेचा धुवा उडवू पाहत होता. बाप मरणाला टेकलेला आहे आणि मुलगा जो काही आहे बापाच्या इच्छेचा धुवा उडवू पाहत होता. म्हणजे जसं शिरीषबाई म्हणतात की अथपासून इथपर्यंत नाट्य खचून भरलेलं आहे. म्हणजे हे आता जे मी तुम्हाला सांगितलं हा पॅरेग्राफ, तर तो आपल्या डोळ्यासमोर कुठेतरी उभा राहतो, म्हणजे असं नाट्यासारखा, की कसा इच्छेला धुवा उडव पाहत आहे वगैरे, अशा सगळ्या गोष्टी. प्रभू खाटेवर निश्चित पडून पायथ्याशी उभे असलेल्या क्रूर मुलाच्या मनाचा अंदाज घेत होता.
त्याच्या डोक्यावरील पांढरपेशरपणाचे वेड घालवण्यासाठी शब्द जुडवीत मुलाकडे बघत होता. त्याची 16-17 वर्षाची सून शांती सासऱ्याचे पाय चेपत बसली होती. म्हणजे बघा, एक घर आहे आणि त्या घराचं दृश्य आहे. मुलगा 10वी झाला, म्हणजे असू शकतं, आपण असं समजू शकतो की त्या मुलांनी कदाचित उशिरा ऍडमिशन घेतलं असेल. त्याची बायको किती 16-17 वर्षाची, म्हणजे काय, बालविवाह. म्हणजे जनरली 10वी म्हणजे 16 वर्ष. तुम्ही कोणत्याही शाळेमध्ये वगैरे गेला तर तुम्ही तिथे विचारलं की, किंवा आपल्याकडे माहिती आहे की 6 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर काय आपल्याकडे मुलीला शाळेमध्ये घालतात, म्हणजे पहिलीत. ठीक आहे, पहिलीत त्यांचा प्रवेश होतो आणि बरोबर 16व्या वर्षी 10वी होते आणि 18व्या वर्षी 12वी होते. तर हा 10वीचा म्हणजे 10वी आपण 16 वर्ष पकडून, त्याची बायको किती वर्षाची, 16-17 वर्षाची. आपण असे अज्युम करू की असू शकतं की मुलांनी उशिरा ऍडमिशन घेतलं, कारण बऱ्याचदा असं होतं की गरिबीमुळे, माहीत नसल्यामुळे, अनेक गोष्टींमुळे ऍडमिशन सुद्धा लेट घेतल्या जातं. म्हणजे 16-17शी मुलगीचं लग्न झालंय म्हणजे काय, तो एक प्रकारचा बालविवाह आहे. म्हणजे बघा, जातीसोबत, गरिबीसोबत अशा गोष्टी, अशा अनेक सामाजिक गोष्टी सुद्धा काय येतात, ओढवून चाडवून येतात. ती एक प्रकारची काय ते चैन असते. कळतंय? डोईवरला पदर तिने छातीपर्यंत ओढला होता आणि ती नेहमीप्रमाणे मनातल्या मनात नवऱ्यावर प्रखर प्रहार करत होती. ती पण संतापली होती ना ह्या सगळ्या गोष्टींमुळे. त्याने शिक्षण सोडून तिचा आणि नोकरीचा स्वीकार करावा, संसार सांभाळा असे तळमळून सांगत होती की आता तू शिक्षण सोड बाबा, आता तू नोकरीला लाग, पैसे कमव, माझा पण स्वीकार कर, असं त्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि तिची मनोव्यथा तिने सासऱ्यांच्या पायावर हात ठेवताच म्हाताऱ्याला जाणवली. तिच्या स्पर्शातून साहस घेऊन त्याने बोलायला सुरुवात केली. म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर ते चित्र उभे आहे की घरात इतकी लोक आहेत, सासरा म्हणजे त्यांचे वडील आजारी आहेत, तो खाटेवर आहेत, सून त्यांच्या पायाशी आहे आणि ती सासऱ्यांचे पाय दाबत आहेत. आणि मग स्पर्शावरून कळालं की बाबा तिला काहीतरी बोलायचंय, सांगायचंय, तिच्या मनाची व्यथा. मग ते कळाल्यानंतर असं बऱ्याचदा होते, स्पर्शातून कळतं, डोळ्यातून कळतं की बाबा हा माणूस आज हॅप्पी आहे, सॅड आहे, विचारात आहे, त्याला काहीतरी बोलायचंय, बोलायचं नाही, क्लास करायचं नाही, कंटाळा येतोय, झोप येते. अनेक गोष्टी असं काही नाही बोलूनच कळल्या पाहिजे. अनेक गोष्टी आपल्याला स्पर्शातून कळतात, अनेक गोष्टी आपल्याला डोळ्यातून कळतात. तर अगदी त्याचप्रमाणे मग बाप म्हणतो बघा, जय. आणि बापाला एकही शब्द बोलू न देता अंतरीच्या विद्रोहाने गुंग झालेला जय ओरडला, पिताजी, वाटेल ते झालं तरी मी शिक्षण सोडणार नाही. माझ्यावर बडे लादलेली ही भंग्याची नोकरी मी करणार नाही. उलट शिक्षण पूर्ण झाल्यावर, सॉक्रेटिस सारखा शहाणा झाल्यावर मी ह्या अमानुष प्रथेचा आणि अस्पृश्यतेचा कर्दनकाळ होऊन नाश करणार आहे. कळतंय तुम्हाला याच्यामध्ये किती हे आहे, ह्या अस्पृश्य परंपरेचा जे काही. अस्पृश्य परंपरा म्हणजे काय की बघा, हे तुम्हीच विचार करा की शौचालयामध्ये जाऊन दुसऱ्यांनी केलेली शौच असेल, घाणे म्हणजे जी काही घाण असेल ती साफ करणे हे मानवी आहे का? आहे का मानवी? नाही. आता आपण जेव्हा म्हणतो की आपण सारखं चर्चा करतो की टेक्नॉलॉजी खूप मोठी झालेली आहे, टेक्नॉलॉजीनी सगळं काढलेलं आहे, पार काय वाफेवर पदार्थ तळून कसे काढायचे, नोटा कशा मोजायच्या, घर स्वच्छ करायची मशीन, भांडे धुवायची सुद्धा मशीन आलेली आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे तंत्रज्ञान जेव्हा त्या लेखा म्हणजे तुम्ही करंदीकर सरांचं जेव्हा वाचाल तर त्यांनी हेच सांगितलं आहे, ते पुढे जाऊन म्हणतात ह्या सगळ्या गोष्टी. तर बघा, तंत्रज्ञान तर प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक भागामध्ये किंवा घटकावर काम करायला जेव्हा तंत्रज्ञान विकसित होत आहे, तर मग अशा गोष्टी करायला तंत्रज्ञान कुठे आहे? किंवा अख्ख्याच्या अख्ख्या गटारामध्ये जेव्हा माणसाला उतरावं लागतं, म्हणजे त्या गटारातलं पाणी तुम्ही इमॅजिन करू शकता, कल्पना करू शकता की ती सगळी घाण असते आणि घाणेबरोबर काय असतं की असंख्य असंख्य आजारांचं ते काय असतं, जाळं असतं.
ठीक आहे. म्हणजे आता एखादी व्यक्ती टीबी झालेली आहे, एखाद्या व्यक्तीला एड्स झालेला आहे, एखाद्या व्यक्तीला हेपॅटायटिस झालेला आहे, एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झालेला आहे. म्हणजे असे अनेक गोष्टी, म्हणजे आपण त्याचा विचारही नाही करू शकत, ते विचारांच्या पलीकडे. असं जे काही सगळ्यांचं मिळून गटारातलं पाणी आहे, प्लस त्याच्यामध्ये शौच आहे, सगळं आहे, म्हणजे प्राण्यांचं आहे, अनेक गोष्टी आहेत. ठीक आहे. अशा गटारामध्ये तुम्ही, किंवा असं ते मॅनहोल असतो गोल, ते झाकण काढून ते आतमध्ये एकदम खोल असतं, आणि तुम्ही जर पेपर वाचत असाल तर अनेक लोकांची तिथे एकदम इन्स्टंट मृत्यू पावले. का? कारण त्या गटारामध्ये जो काय मिथेन नावाचा गॅस आहे, तो मिथेन नावाचा गॅस तिथे तयार होतो, जो की खाणीमध्ये वगैरे सापडतो बऱ्याचदा. तर तो मिथेन नावाचा गॅस अचानक आतमध्ये गेल्यानंतर काय होतं, माणसाचा जागीच मृत्यू होतो. म्हणून ते अँटीबायोटिक्सच्या गोळ्या आणि काय काय गोळ्या खाऊन पाठवतात. आणि म्हणून म्हणजे मुक्ता मनोहरांनी एक लेख लिहिला की तिथले लोक जे काही आहेत ते तिथे 50 वर्षापेक्षा 40 वर्षापेक्षा ते जास्त जगू शकत नाही. त्याचे कारण हे आहेत. तर मग तुम्ही जेव्हा म्हणता की टेक्नॉलॉजी, आता आम्ही आभाळावर जातो, तिथे यंत्र लावतो, आणि फरशी पुसायला मशीन आहे, भांडे धुवायला मशीन आहे, नोटा मोजायला, मग एक गटार साफ करायला किंवा त्याच्यामध्ये जे काही अडकलंय ते काढण्यासाठी तुम्ही मशीन्स का प्रोड्यूस करत नाहीत? किंवा दुसरी गोष्ट, जे शौचालय आहे, तर तुम्ही तुमची टेक्नॉलॉजी अजून का अपडेट करत नाही की ते असू शकतं की ते शौचालय स्वतः ऑटोमॅटिकली साफ व्हावं? अशी तुम्ही टेक्नॉलॉजी का बिल्ड करत नाही? तर हे सगळे प्रश्नचिन्ह आहेत. तर मग त्याच्यामुळेच काय म्हणतो की हे खरंच खूप अमानवी आहे. आणि त्याच्यामुळे जो म्हणतो की ही जी काही प्रथा आहे, आणि ही फक्त भंगी लोक करतात, दुसरी लोक, कुठलीही दुसरी लोक ही नोकरी करत नाही. हे जसं मी तुम्हाला त्या दिवशी चांडाळ लोकांविषयी सांगितलं, तसं हे भंगी लोकांविषयी, म्हणजे सगळी जी काही खालची, म्हणजे आपण विचारही करू शकत नाही त्या विचारांच्या जी काही पलीकडची कामं आहेत, तर ही सगळी खालच्या जातीला वाटून ठेवलेली आहे. ठीक आहे. आणि मग त्यांना पण एक भीती असते की आपण समजा दुसरं काम केलं तर कोण आपल्याला नोकरी देणार? आता जर लोकांच्या मनामध्ये असं आहे की बाबा हे लोक भंगी आहे, त्यांनी हे अस्वच्छ राहतात, अस्वच्छतेत काम करतात, आणि ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, तर त्यांना त्यांना कोणाला असं, म्हणजे त्यांच्या मनात ह्या सगळ्या धारणा झालेल्या असतात चुकीच्या, की ह्यांना नोकरी कशी द्यावी, आपण ह्यांच्या हातून कसं खावं, ह्यांच्या हातून काम कसं करून घ्यावं. त्याच्यामुळेच हा जो जय आहे तो काय म्हणतो की मला शिकायचंय, मला शिकून मोठं व्हायचंय, आणि ही अस्पृश्य जी काही प्रथा आहे ती मला मोडून काढायची आहे. त्याच्यामुळे काय आहे, आणि हे फक्त भंगी लोकांसाठी, आणि ते त्याच्यातही रिझर्वेशन अजून. ठीक आहे. कळतंय तुम्हाला? आणि त्याच्यामध्ये सॉक्रेटिस नावाचं आहे. तर सॉक्रेटिस काय आहे, जसं आपण आईन्स्टाईन आहे, अल्फ्रेड नोबल आहे, तसंच सॉक्रेटिस जो काही आहे पाश्चात्य विचारवंत अभ्यासक जे काही आहे, मोठा व्यक्ती, तो आहे सॉक्रेटिस. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट. तर बघा, ठीक आहे, म्हणजे बघा बाबूराव बागुलांचं जे काही हे आहे, हे काही साधारण लिहिलेलं नाहीये. हे जे साधं लिहिलेलं नाही, हे काय आहे, विद्रोही नावच आहे, विद्रोह. बघू आता कसं, म्हणजे असं खूप असं गुडी गुडी सगळं छान चाललेलं आहे आणि असं वगैरे नाहीये. तर हे खरेच वास्तव जीवनाचे जे प्रश्न आहे, आपण आता 21व्या शतकात राहतो आणि हे सगळं चालू आहे याच्यामध्ये, जेव्हा आपण समतेच्या, लोकशाहीच्या गोष्टी करतो वगैरे. तर बघा, आता त्याचं हे उत्तर एखाद्या तीक्ष्ण तलवारीप्रमाणे त्या दोघांच्याही भावनांना भोसकून गेले. भाषाशैली बघा, तीक्ष्ण म्हणजे असं नाट्य खचून भरले आहे. असं नाट्यात मध्ये आपण नाही का टीव्ही मध्ये वगैरे दाखवतात, ते नाट्य कशा खचून भरलेले आहे, असं शिरीष पै म्हणतात त्याप्रमाणे. किंवा खूप सारे विशेषण वापरले आहेत, जसं की एक काळोख्याच्या कैदीमध्ये आहे की सूर्याच्या स्नेहाने सुंदर झालेली संध्याकाळ. म्हणजे याच्यामध्ये जे काही अलंकार मराठीतले वापरलेले आहे, किंवा सची जी काही पुनरावृत्ती झालेली आहे, ती ही बाबूराव बागुल यांच्या भाषा शैलीमध्ये आहे. तर बघा, आता आपण साहित्याचे विद्यार्थी, आपल्याला गोष्ट ऐकल्यासारखी ऐकायची आहे का नाही, याच्यावर विचार करायचा. याच्यामध्ये साहित्याची भाषा कुठली, भाषा शैली कुठली वापरलेली आहे, पद्धत कशी आहे, निवेदन पद्धती कशा आहे, पात्र संवाद, ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही आहे आपल्यासाठी महत्त्वाच्या आहे साहित्याचे विद्यार्थी असल्याच्या दृष्टीने. ठीक आहे. तर बघा, मृत्यूपंथाला लागलेल्या बापावर
गुरासारखा ओरडणारा. कोणासारखा? गुरासारखा. म्हणजे विशेषण. ओरडणं पण कसं आहे? गुरासारखं. ते गुरं कसे खूप जोरजोराने ओरडतात. आणि मृत्यू पंथाला लागलेला त्याचा बाप. घरात दुःख दैन्य न ओळखणारा आणि तारुण्य प्राप्ती झाल्यापासून बायकोकडे डोळा उघडूनही न बघणारा जय तिला बावळट, बेदर्द आणि अत्यंत स्वार्थी वाटू लागला. ती घुंगटामध्ये त्याच्याकडे पाहू लागली अन त्याचे नेत्रदीपक शरीर सौंदर्य पाहून तिची नजर त्याच्यावर खिळून गेली. सासराजवळ असताना मनात येऊ नये ते विचार मनात येताच ती शर्मेने चूर होऊन सासऱ्याचे पाय चेपू लागली. म्हणजे काय की हे सगळं आहे, पण बाबूराव बागुलनी काय केलेलं आहे की त्यांचे जे काही वैयक्तिक संबंध आहे की लग्न झालेलं आहे, पण जय जो काही आहे तिचा नवरा, आणि तिला जे अपेक्षित प्रेम आहे त्यांनी ते अजूनही दिलेलं नाही. असं सुनेची ही नम्र सेवा पाहून म्हाताऱ्याच्या काळजात खडबड झाली. आपल्या मरणानंतर ह्या पोरक्या पोरीचे हाल होऊ नयेत, नवरा ढुंगूनही बघत नाही म्हणून, कोणाच्या सांगणेनी ती पापाच्या वाटेनी जाऊ नये म्हणून मुलाला बायकोचा आणि नोकरीचा स्वीकार करायला लावलेच पाहिजे असा विचार करून म्हातारा कवडपणे म्हणाला. म्हणजे बघा, घरात दारिद्र्य आहे, दुःख आहे. दुःख कशाचं? की वडील आता काही काम करू शकत नाही. आणि बघा, त्याचं वय काही जास्त नाहीये. तो समजा आपण पकडू ना 16-17 वर्षाचा मुलगा, त्याचं खरंच शिकण्याचं वय आहे, पण परिस्थितीने त्याच्यासमोर वाढून ठेवलेलं आहे. काय? हे बघा कसं गरिबी, जात हे सगळं एक लिंक आहे बघा. याला आपण सेपरेट नाही करू शकत. ही असते साखळी. ठीक आहे, गरीब आहे, जात. ठीक आहे, समजा जात. आता आपण हा चॅप्टर बघतोय किंवा ही कथा बघतोय म्हणून जातीमुळे आलेलं दारिद्र्य. ठीक आहे, दारिद्र्यामुळे आलेलं जे काही आहे दुःख, की उपचार नीट घेऊ शकत नाही, बाप काय झालेला आहे पलंगावर लोळतोय. आणि ही मग त्याच्यामुळे काय झालं की हे गरिबी आहे. म्हणजे काय आहे? गरिबी किंवा दारिद्र्यच म्हणू आपण. दारिद्र्य, दुःख, आणि ह्या सगळ्यांमुळे काय आहे? अज्ञानपणा. अज्ञानपणामुळे काय झालेलं आहे? बालविवाह. ठीक आहे, तर बालविवाह, शिक्षण आता घेणार नाही म्हणजे अशिक्षितपणा. म्हणजे ही जी काही सगळी आहे ती लिंक आहे. ह्याला आपण कोणालाच कोणापासून आपण वेगळं नाही करू शकत. याच्यामुळे हे, याच्यामुळे हे, याच्यामुळे हे, असं सेपरेट आपण कोणत्या गोष्टीला बघू शकत नाही. तर ही एक काय आहे? एक लिंक आहे, ती साखळी आहे. ठीक आहे, जसं की लोकसंख्या आणि दारिद्र्याची एक साखळी आहे. म्हणजे पुष्कळ अभ्यासक म्हणतात की लोकसंख्या कमी झाली तर दारिद्र्य कमी होईल. काही लोक म्हणतात की दारिद्र्य कमी झालं तर लोकसंख्या कमी होईल. खरं तर ही साखळी आहे. आता जे गरीब लोक असतात तेच जास्त मुले जन्माला घालतात. याचं कारण काय? त्यांचा असा समज असतो की जितकी जास्त मुले तितके जास्त रोजगाराचं साधन. म्हणजे आम्ही 3 मुलं जन्माला घातली तर आम्हाला 3 प्रकारचे, एक जण एक काम करेल, दुसरा जण दुसरं काम. आम्ही 5 मुलं जन्माला घातली तर म्हणजे ही मानसिकता. आणि लोकसंख्या असल्यामुळे दारिद्र्य. ही काय सायकल आहे, ही याला काय म्हणतो आपण? सायकल म्हणतो. तर ही पण काय आहे? एक सायकल आहे. ठीक आहे, तर बघा नंतर सुनेची ही नम्र सेवा पाहून त्याच्यामुळे मग सगळं की दारिद्र्य आहे, अज्ञान आहे आणि बाकी सगळ्याच्या गोष्टी. ठीक आहे, आता म्हातारा कडवटपणे म्हणाले, जय, तुला आपल्या घरातील दैन्य, दारिद्र्य, तुझ्या आईचे हाल दिसत नाहीत? तुझ्या बायकोचे निश्वास तुला ऐकू येत नाहीत? केवळ ह्या करता मी भंगी होऊ? मग जय म्हणतो की माझ्या आईला दुःख आहे, तुम्ही खाटेवर पडलेले आहात, माझी बायको निश्वास सोडते म्हणून त्याच्यासाठी मी भंगी होऊ का? म्हणजे तो त्याच्या हक्काची भाषा करतोय. माझं काय चुकलं ना? मी लहान आहे आणि माझं शिक्षणाचं वय आहे. आता परिस्थितीने तिने सगळं वाढून ठेवलं, म्हणजे त्याच्यासाठी मी भंगी होऊ का? तुमचे दुःख कमी करण्यासाठी मी माझ्या आयुष्याची राखरांगोळी लावतो का? म्हणजे आपण तसं पाहिलं तर दोन्हीही त्यांच्या जागी बरोबर आहे. एका बापाला जे वाटणं, एका बायकोला नवऱ्याकडून अपेक्षा असणं, एका आईला मुलाकडून अपेक्षा असणं, आणि मुलाच्या स्वतःकडून जे काही आहे. तर हे असं आपण जर याला एका लाईनवर बघतो म्हटलं का त्यांच्या जागी जो तो आपल्याला बरोबर दिसतो याच्यामध्ये. बघा, मग जय काय म्हणतो की केवळ ह्या करता मी भंगी होऊ? शाळा शिक्षण सोडून गावची घाण काढू, डोक्यावर मैला घेऊ? मला भंगीच करायचं होतं तर शिकवलं कशाला? माझ्या मनात स्वाभिमानाचे, ज्ञानाचे, माणुसकीचे दीप पेटवलेत कशाला? कोण म्हणतोय? जय.
आता बघा, म्हणजे आता तर मैला वाहून नेणं बंद झालंय. आधीच्या काळी कसं होतं की ती जी काही घाण आहे तर ती अक्षरशः डोक्यावरून वाहून न्यावी लागायची. म्हणजे इतकं घाण हे होतं. म्हणजे विचार करा त्या माणसाला जेवण कसं जाईल. आता तुम्हाला एक उदाहरण सांगते की मी सावित्रीबाई फुले विद्यापीठ जे आहे पुण्याचं, तिथे हॉस्टेलला राहत होती. आणि मग तिथे जे काही स्वच्छता करायला स्त्रिया यायच्या तर ते मिश्री लावायच्या. सारखं मिश्री माहिती, ते ते काळ्या कलरचं जे मंजन असतं ते तंबाखूमध्ये भाजून बनवलेलं असतं. तंबाखू भाजून जे काही ज्यांनी दात घासले जातात त्याला मिश्री म्हणतात. ठीक आहे. तर आम्ही विचारलं की बाबा तुम्ही कशाला खातात ना हे, तंबाखूमुळे कॅन्सर होतो, असं होतं, ते तर लिहिलेलं असतं. ते म्हटलं का जर आम्ही हे खाल्लं नाही तर आमच्याच्यानी काम होणार नाही, आणि जर आम्ही हे खाल्लं नाही तर आम्हाला जेवण पण जाणार नाही. कित्येकदा असं होतं की आम्ही जेवण करू शकत नाही आणि आम्हाला उलट्या होतात. म्हणजे आपण असं खूप काय म्हणू शकतो त्याला, खूप असे कंगोरे आहेत सगळ्या गोष्टींना. कळतंय का तुम्हाला? तर तर मग नंतर बघा, त्याच्या आर्तनादाने म्हाताऱ्याचे भडकलेले मन सहानुभूतीने ओले होऊ लागले. मुलाचे दुःख त्याला जाणीव लागले आणि शांती माथे त्याला तिरस्काराने फुटू लागले. शांतीचे माते त्याच्या तिरस्काराने फुटू लागले. नवरा निकामी आहे असं तिला वाटू लागले. ती आपल्या नशिबाला दोष देऊन रडू लागली. मग शेवटी काय करणार, नशिबाला दोष देणार. आणि विद्रोहाने प्रक्षुब्ध झालेला जयचंदने आरोळी ठोकली, मी ती नोकरी करणार नाही, कदापिही भंगी होणार नाही. भंगी कामाबद्दलची त्याच्या अंतकरणातली सारी चीड त्याच्या या नकारातून वीज होऊन कडकडत बाहेर पडली. त्या आगीने शांती जडून खाक झाली. शांती म्हणजे त्याची बायको, की म्हणजे तिला कदाचित ती फक्त 16-17 वर्षाची मुलगी, आणि त्या म्हणजे तो एक असा काळ होता किंवा असं आपण इथून 10-15 वर्षापूर्वीची काही फारशी स्थिती बदललेली नव्हती. तिची एक एक बायको म्हणून तिची अपेक्षा होती की नवऱ्याने पैसे कमवणे, घरी आणणे, घर संसार सुरळीत चालणे व्यवस्थित, आणि नवऱ्याने मला प्रेम करणं. आता ती एका बायकोच्या भूमिकेत ती बरोबर होती. पण तिला हे जे काही सगळं समाजकारण आणि बाकी सगळ्या गोष्टी तिला नव्हत्या समजत किंवा कळत नव्हत्या. तर मग ती नशिबाला अरे जाऊ दे माझं नशीबच फुटकं आहे, आणि खूप संताप यायचा तिला. आणि तो म्हणायचा की जयचंद असा बिनकामाचा आहे, आणि ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या. पण म्हाताऱ्याच्या भावनांना झड लागली तरी त्याने मुलाला कठोर वास्तवाची जाणीव सूर संयमित ठेवून करून दिली. सूर संयमित करून ठेवणे म्हणजे तो कमी आवाजात किंवा पोलाईट नम्रपणे त्याला सांगू लागला. बघा त्यांचा बाप काय म्हणतो, प्रभू. बघा नावं पण कशी आहे, म्हणजे नावामध्ये पण रिस्पेक्ट नाही. कळतंय का? म्हणजे इतकी ही जी काही जाती व्यवस्था आहे इतकी मूड धरून आहे किंवा मूड धरलेली आहे की नावांमध्ये सुद्धा तुम्हाला रिस्पेक्ट दिसत नाही. तुम्ही अपर कास्ट नावं बघा, लोअर कास्ट नाव, म्हणजे नावापासूनच सुरुवात आहे. बघा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जात दिसेल नावापासून. नाव, आडनाव, खाणं पिणं, राहणं, उठणं बसणं, हे सगळं जे काही आहे अप्पर आणि लोअर मध्ये कसं हे करून ठेवलेलं आहे हे आपल्याला तुम्ही जेव्हा हे कराल तेव्हा तुम्हाला दिसेल. ठीक आहे. तर बघा नंतर वडील काय म्हणतात बघा, प्रभू बाप काय म्हणतो, पण तू आहेस एका भंग्याचा मुलगा, तुला ती नोकरी करायला हरकत नाही. ती मिळावी म्हणून लोक 100-150 रुपये भरतात. म्हणजे त्या काळचे 100-150 रुपये त्याला आपण वशिलाच्या रुपयांनी भरतात. म्हणजे भंगाची नोकरी करण्यासाठी आरक्षण आहे, भंग्याची नोकरी करण्यासाठी स्पर्धा आहे, भंग्याची नोकरी करण्यासाठी लोक वशिला भरतात. म्हणजे तुम्हाला कळतंय का, म्हणजे याच्यामध्ये भ्रष्टाचार म्हणजे सगळ्या गोष्टी सगळंच आहे याच्यामध्ये, की किती बेरोजगारी आहे, बाहेर जॉब्स नाही, मग शाश्वती नाही आहे, जात व्यवस्था आहे, लोक तुम्हाला हिनवतात बघतात. जर तुम्ही तो अनबाउंड होमबाउंड मूवी बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे आत्ताच आलाय तो मूवी, तुम्ही बघू शकता. तर त्याच्यामध्ये जे काही आहे ते जात वास्तवाचे चटके आजही कसे कसे बसतात ते तुम्हाला दाखवले. म्हणजे जात म्हणजे काय फक्त हिंदूंमधली जात नाही, मुस्लिम मध्ये सुद्धा, की तू कसा मुस्लिम आहे. मग समजा भारत पाकिस्तान मॅच असेल, समजा पाकिस्तान जिंकलं तर बघा यांना कसा आनंद होतो,
भारतीय जिंकले तर मग बघा यांना कसं दुःख होतं. इथून पासून जे काही आहे म्हणजे प्रत्येक वेळेस जे काही डॉमिनेशन दाखवणं आणि ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या. ठीक आहे. तुला ती फुकट मिळाली आहे, पण तुझ्या नोकरीची आम्हाला गरज आहे. तू नोकरीला असतास तर माझा मृत्यू एवढा जवळ आलेला नसता. म्हणजे का? कारण पैसे नाही, गोड्या आणू शकत नाही, इलाज करू शकत नाही. म्हणजे आता हे जे तुम्ही नाही का तो पिक्चर जर पाहिला तुम्ही हे खूप रिलेट करू शकणार आहे ही कथा. तुम्ही नक्की बघा. होम बाउंड लिहून घ्या. होम बाउंड आता आलेला आहे, थिएटरमध्ये वगैरे आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. प्रगती, विशाल, होम बाउंड. तुम्ही असे बरेच तुम्हाला स्टायपेंड मिळतो आणि तुम्ही असे बरंच काय काय बघत असतात. त्यापेक्षा तुम्ही तुमच्या एज्युकेशन म्हणण्यापेक्षा तुम्ही एक चांगला माणूस, एक चांगला समाज व्यवस्थेचा घटक होण्यासाठी तो मूवी जरूर बघा. होम बाउंड मध्ये काय जान्हवी कपूर माहित आहे? हा, ती आहे. त्याच्यानंतर ईशान म्हणून आहे, जो की ईशान आहे. आणि एक मिनिट तुम्हाला सांगते याच्यामध्ये कोण आहे. तर ही तुम्ही खूप रिलेट कराल ही कथा थोडीशी त्याच्यासोबत. एक सेकंड, तुम्ही बघू शकता. आणि हा ऑस्करच्या शर्यतीमध्ये आहे. ऑस्कर म्हणजे काय? जसा साहित्यासाठी किंवा साहित्यासाठी, टेक्नॉलॉजीसाठी जसं नोबेल पुरस्काराचं महत्त्व आहे आपल्याला माहिती आहे. नोबेल पुरस्कार म्हणजे आपण म्हणतो जगातील सर्वश्रेष्ठ पुरस्कार. तसं चित्रपटांच्या यादीमध्ये ऑस्कर पुरस्काराला सगळ्यात श्रेष्ठ पुरस्कार म्हटला जातो. सर्वश्रेष्ठ म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं, पूर्ण जगातले चित्रपट शर्यतीत असतात आणि त्या शर्यतीतून मग तुम्हाला तो हे करत. जसं नोबेलमध्ये सुद्धा सगळ्या जगातले शोध आणि त्या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या जातात, तसं हा आहे. हो, तर हा ऑस्करच्या शर्यतीमध्ये आहे हा पिक्चर. ठीक आहे. थोडंफार म्हणजे एक जात वास्तव सगळं दिलेलं आहे याच्यामध्ये. हा, याच्यामध्ये आहे जान्हवी कपूर, ईशान खट्टर आणि विशाल जेठवा. ठीक आहे. आणि बाकी सगळे मग हे मेन कॅरेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. नक्की बघा होम बाउंड सगळ्यांनी. ही पिक्चर म्हणजे सुद्धा एक पुस्तक असतं. तुम्हाला एक पुस्तक वाचायला मोठं समजा 5-6 दिवस लागतील, 8 दिवस लागतील, पण 3 तासामध्ये तुम्हाला एखादी गोष्ट अशी कंपाईल करून मिळते आणि जी तुम्ही मूवीज अशा असतात तुम्ही आयुष्यभर ती राहतात तुमच्या डोक्यामध्ये. ठीक आहे. तर हे पुस्तक पिक्चर, चांगले पिक्चर बघणं म्हणजे चांगले पुस्तकं वाचणं. त्याच्यामुळे तुम्ही पिक्चर बघताय म्हणजे टाइमपास करताय असं बिलकुल नाही. तुम्ही काय बघताय ते महत्वाचं. ठीक आहे. कधीतरी तुम्ही मनोरंजनासाठी बघू शकता, बाकीचं असं काही नाही की असंच पाहिजे, पण असे तुम्ही पाहायलाच पाहिजे. ठीक आहे. तर बघा नेक्स्ट. आता केवळ ह्या करता मी भंगी होऊ असं जे काही आहे त्यांचं कन्व्हर्सेशन चालू आहे बाप आणि मुलांमधलं. आणि तेच कन्व्हर्सेशन कसं असं साधं नाही आहे. तू जेव, मी जेवत नाही, मला भूक नाही आहे, पण गावाला जाऊ मजा मारू, असं नाही आहे. जे काही आहे ते सगळं. ठीक आहे. तर बघा बाप काय म्हणतो, तुझ्या नोकरीची आम्हाला गरज आहे. तू नोकरीला असतास तर माझा मृत्यू एवढा जवळ आला नसता. तुझ्या आईचा असा सापडा झाला नसता. ह्या पोरीला वैराचा दिवस लोटावा लागला नसता. म्हणजे ते असं म्हणतात आहे का, तुझ्यामुळंच ही कंडिशन आली. तू नोकरीला असता तर आई पण चांगली असती, मी चांगला असतो, माझा मृत्यू इतक्या जवळ आला नसता आणि तुझी बायकोचेही चांगले दिवस आले असते. पण भंग्याच्या मुलाने भंग्याची नोकरी केली पाहिजे असं कोणी सांगितलंय? आपल्या दुःख देण्याने, धर्माने आणि देशाने? कोणता धर्म? ज्याने माणसाला मोळून टाकलं, पशु लेखलं त्या धर्माने? माणसापेक्षा दगडाला महत्व देतो त्या देशाने? त्याचं ऐकायला मी तयार नाही.
दैन्य आणि दुःख ह्या दोघांनीच दिलं असल्यामुळे त्यांनाच धक्के देऊन दूर करायला सांगितलं पाहिजे. पण ते दूर करणार नाहीत आणि मी करतो, मला परीक्षा पास होऊ द्या. म्हणजे काय आहे की शिक्षण हा जो काही मार्ग आहे, की शिक्षणाने सगळं बदलणार आहे, असा प्रकारचं जो काही सूर आहे तो. तोपर्यंत अन्न अन्न करीत ही माणसं वाट फुटेल तिकडे जातील, पोटासाठी पाप करतील. ज्यांना एवढाही धीर निघत नाही त्यांना करू द्या पोटासाठी पाप. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये दिसून येतं की पशुत्व आणि मनुष्यत्व यांची जी काही सीमारेषा बाबूराव बागुल आपल्याला शोधताना दिसतात. ज्यांना एवढाही धीर निघत नाही त्यांना करू द्या पोटासाठी पाप. हे ऐकताच शांतीच्या डोक्यातील झरणाऱ्या अश्रूंची राख झाली. ती सासऱ्यांच्या पायावर हात ठेवून स्थिर बसली. म्हणजे बघा, असं काहीतरी मनाविरुद्ध झालं किंवा खूप असं दुःख वाटलं तेव्हा एखादा माणूस समजा काम करतोय आणि ते ऐकून तसं शांत होऊन जातो, स्तब्ध होऊन जातो. म्हणजे काय, परत आपल्याला शिरीष पेनच्या शब्दांची आठवण येते की ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे शिरीष पेननी खूप चांगली प्रस्तावना लिहिली आहे, म्हणजे त्याला तोडच नाही, अशी परफेक्ट प्रस्तावना त्यांनी लिहिलेली. आपण ती अजून नंतर बघू, तुम्हाला इच्छा असेल तर. मुलाचे भंगी काम तिरस्काराने तीव्र झालेले मन असेच तापू दिले तर अपेक्षा भंगाने तो वेडा होईल, अत्यंत निराश होऊन जीव देईल. हे उद्याचे भयंकर भविष्य दिसतात. बाप न भडकता समजुतीच्या सुरास म्हणाला, अरे दुसरी मिळेपर्यंत ही तरी धर, रात्रीची शाळा कर, पास झाल्यावर दुसरी मिळाल्यावर हे कर. म्हणजे वडिलांना पण एक भीती की बाबा आपण जर मुलांवर जबरदस्ती केली आणि त्यांनी काही कमी जास्त केलं तर, त्याच्यामुळे त्याला समजावून सांगतो की ठीक आहे तू कर दुसरी नोकरी, पण दुसरी नोकरी मिळतपर्यंत तू ही कर. मग शाळा काय, तू रात्री शाळा करू शकतो, रात्री शाळा कर, अभ्यास कर वगैरे अशा प्रकारचं सांगतो. आणि मग जेव्हा तुला शिक्षण आणि दुसरी नोकरी मिळेल तेव्हा सोडून दे ना ही नोकरी. करणार नाही, वाटल्यास शाळा सोडतो, चोऱ्या दरोडे घालतो, पण ही नोकरी नाही. म्हणजे खरंच आहे, आपण कल्पनाही करू शकत नाही. ते आपल्याला असं वाटतं का त्याच्यापेक्षा चोरी बरी, त्याच्यापेक्षा मागून खाल्लेलं बरं, पण ती नोकरी नको. ते तुला भंगी काम देणार नाहीत. मुकादमाने विणवला आहे, तुझ्या आईने सर्वांचे पाय धरलेले आहे, जाऊन तरी बघ. ते ऐकणार नाहीत. तो मोठा साहेब ख्रिश्चन असला आणि दुसरा मुसलमान असला तरी ते मला भंगीच मानतील, शिकलेला मानणार नाहीत. कळतंय तुम्हाला? हे अत्यंत महत्त्वाचं जे काही आहे वर्णन इथे आपल्याला बाबूराव बागुल मांडताना दिसतात. कळतंय? म्हणजे काय की मी किती शिकलेलं असू दे, ते ह्या गोष्टी मांडणार नाही. पिताजी, शाळेतही मला विद्यार्थी न म्हणता भंगीच म्हणतात सारे. असं पावलोपावली छळ करून जगवणारा देश दुनियेत कुठेच नाही. सहन तरी किती करू, गिळू तरी किती. हा देश आहे की बंदिशाला, कैदखाना, आणि मी काही न गुन्हा न करता हे गुन्हेगाराचा अपमान यातनामय जीवन का जगतो ह्या नरक यातना का भोगतो, का 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 असं तो विचारतात. मुलाचे हे कानचे फडदे फाडणारे कराल कंदरण ऐकून म्हातारा रडू लागला, थरथरू लागला, त्याच्याकडे दिनवान्या नजरेने पाहू लागला आणि बापाचे अश्रू, त्याच्या अंगाचा चाललेला कंप पाहून जयचंद खाली बसला. त्याची छाती चोडू लागला, डोळे पुसू लागला आणि त्याच्या स्वच्छ सुकुमार बोटातील प्रेम पाहून म्हाताऱ्याने त्याचे डोके उडून आपल्या छातीजवळ ठेवले आणि तो गोंजारू लागला. आणि गेल्या 2, 4, 5 वर्षापासून घरात असूनही मानसिकदृष्ट्या एकाकी झालेला जय पितृप्रेमाने सुख घेऊन तसेच डोके ठेवून बसला. उन्हात जडणारे शेत जसे कोसळणाऱ्या झालेल्या जय पितृप्रेमाचे सुख घेत तसेच डोके ठेवून बसला. म्हणजे वडिलांनी त्याला जवळ घेतलं, छातीशी धरलं.
पिताजी, ती परीक्षा पास झाल्यावर मी क्लर्कची नोकरी करेल, कॉलेज करीन, विद्येचा डॉक्टर होईल. विद्येचा डॉक्टर म्हणजे काय? PhD. तुम्हा सर्वांना सुखात श्रीमंतीत ठेवीन. जेव्हा तुम्हा दोघांपैकी एकाला स्वर्गाची यातना येईल, त्यावेळी वर्तपत्रवाले तुमच्यावर लेख लिहितील. डॉक्टर जयवंत राठोड यांचे वडील मातोश्री असे लिहितात पिताजी. म्हणजे शिक्षण घेऊन त्याला काय करायचं? PhD. ज्ञानाचा डॉक्टर म्हणजे काय? PhD. आपण म्हणतो ना PhD चा लॉंग फॉर्म काय? डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी. ओके. तर मग तो काय म्हणतो की त्याला जे काही एकेरी नावाने आवाज देणं असेल किंवा काय, तर ते काय, लोक मला माझ्या शिक्षणामुळे काय देतील? मला मान देतील, मला सन्मान देतील. मला PhD करायचं आणि तेव्हा मला फक्त लोक जय किंवा त्याला जे काही एकेरी नावाने हाक मारत असेल, म्हणजे आता इथं जय लिहिलंय पण लोक वेगवेगळ्या नावाने आवाज मारतात. ए भंग्या, ए महाऱ्या, चामट्या वगैरे असं खूप काय काय बोलतात ते. तर मग तेव्हा काय म्हणतात? तेव्हा लोक मला काय म्हणतील? डॉक्टर जयचंद. कळते तुम्हाला? मुलगा चितारीत असलेले नितांत सुख स्वप्न सहन करण्याची, ऐकण्याची त्याच्या दुःख दारिद्र्याने डागलेल्या अंतकरणात शक्ती नव्हती. तो अश्रूंनी भरलेले डोळे मिटून मुलाचे डोके कुरवाडीत होता. गेल्या काही वर्षापासून दुराग्रहाच्या दगडाखाली दबदबलेला प्रेमप्रवाह उचंबडू लागला होता. आपला मुलगा येत खाऊ बडबड्या नाही. तो काही आयतं नाही खातो, तो शिक्षण घेतोय, कष्ट करतोय, म्हणून तो 10वी पास झाला. तर त्याचे आम्हा सर्वांवर प्रेम आहे. त्याचे अंतकरण तेजाने सद्गुरूनाने भरलेले आहेत. म्हणजे शिक्षण घेऊन त्याला काय काय करायचं आहे तो त्याच्या बोलण्यातून जे काही आहे जाणवत होतो. आणि तो फक्त बोलतोय का नाही, तो करतोय, तो धडपडतोय, तो शिक्षण घेतोय, तो 10वी पास झाला आणि त्याची स्वप्न आहे, त्या स्वप्नाचे परिणाम सुद्धा आहेत. अशा रत्नाची शिक्षण पुरे करण्याची ही मागणी आपण पुरी करू शकलो नाही. उलट त्याच्यावरती भंग्याची नोकरी करत नाही म्हणून तुटून पडलो आहेत. याचे त्याला अनिवार्य दुःख होऊन तो पुटपुटला. म्हणजे बापाला सुद्धा काय येतोय? गिल्ट येतोय की बाबा त्याला आपण नीट शिक्षण देऊ शकलो नाही, शिकवू शकलो नाही. एक जो गिल्ट आहे. उलट आपण त्याच्याकडूनच जे काही आहे ते अपेक्षा करतोय. बघा, तू माझ्या पोटी या देशी जन्माला यायला नको होते, बाप म्हणतोय. तुझ्या आत्म्याचे फार हाल झाले आहेत. तुझे मी लहानपणी लग्न केले, बालविवाह बांधून टाकले, पण तू ह्या गरीब पोरीचे सोन्यासारख्या शांतीचे नुकसान करू नको. शिक्षण पुरे व्हावे म्हणून आज तिला दूर ठेवत असलास तरी तिला उद्या दूर ठेवू नको. तिची तरी काय चुकी ना? तुझ्या आईशी असा वागू नकोस. तू तिला कधी रस्त्यावर आई म्हणून हाक मारित नाहीस. तिच्याबरोबर तू कुठे जात नाहीस. तुझ्यासारखा सुदृढ शहाणा मुलगा आपल्या कामगार जोडीदारांना दाखवण्यासाठी तिची किती इच्छा असते. म्हणजे ती सुद्धा एका ठिकाणी काम करते तिची आई. आणि तिचा जो मुलगा आहे जय, तर तो काय तिला ओळखच देत नाही. ती आई म्हणून तिच्याकडे बघत नाही, तिच्याशी बोलत नाही, हाक मारला तरी दूर पडून जातो. तर तिची पण इच्छा आहे ना की लोकांना दाखवा बाबा हा माझा मुलगा आहे. आणि प्रत्येक आईला ते तसं असतं, आई वडिलांना. पण तू रक्तपिती माणसासारखा तिला टाळतोस. ती बिचारी रडत पुढत असते, मनातले दुःख मणीत दाबीत असते. कधी ते अनावर झाले म्हणजे मला किंवा पोरीला तुला सुधरावयास सांगते. जय, तिला आईपण भोगू दे रे, तुझ्याशी आईपणाने वागू दे रे. हे बापाचे शब्द ऐकून त्याचे डोळे भरून आले. बाबा, म्हणजे कधी कधी काय असतं ना, माणूस नुसतं वागतो, तो त्याची चिकित्सा करत नाही की आपण कसं वागतो. त्याला असं वाटतं की आपण पैसे कमवतो, नोकरी करतोय किंवा शिक्षण घेतोय किंवा दुसरं काय करतो आपणच बरोबर आहे. पण दुसऱ्यांना आपल्याविषयी काय वाटतंय, म्हणजे अपेक्षेने म्हणते मी, त्याचा कधी विचार करत नाही. समजा आता बरेचसे पॅरेंट्स आहेत, दोघंही नोकरीला असतात बाहेर, घरी मुलं एकटी असतात. तर त्यांची खूप इच्छा असते की आईवडिलांनी आपल्यासोबत बसावं, बोलावं, खेळावं, गप्पा मारायत, आपल्याला कुठेतरी बाहेर घेऊन जावं. तर आईवडिलांना काय वाटतं की हा मी त्याला पैसे देतोय ना, झालं, पैसे भरतोय, फीस भरतोय, झालं. पण असं नसतं. मुलांच्या प्रत्येक व्यक्तीच्या काही मानसिक गरजा असतात. कळतंय? आर्थिक गरजा तर असतात, मानसिक गरजा असतात आणि ह्या सगळ्या गरजा तर त्या सुद्धा आपण
लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे जयरामला काय वाटतं, मी शिकतोय, मी पास झालो म्हणजे झालं, पण नाही. त्याच्या आईला पण त्याच्याकडून काहीतरी अपेक्षा आहे, त्याच्या बायकोला आहे, त्याच्या वडिलांना आहेत, सगळ्या नाही पण निदान एक भावनिक जे काही आहे किंवा आपण काय म्हणू शकतो त्याला, एक सायकोलॉजिकल ज्या काही अपेक्षा ते त्यांनी पूर्ण करणे गरजेचे आहे. कळते तुम्हाला? मग खरं ग शांते, शांतीने लज्जेने मान खाली घातली. शांती म्हणजे सून. हे पाठच पाहिजे हं तुम्हाला. पात्र पात्र विचारतात आणि कधी कधी असे डायरेक्ट विचारतात संवाद, कुठल्या कोणत्या कथेचे आहेत, कोणी लिहिलेले आहे सांगा वगैरे. त्याच्यामुळे आणि हे काही फार कठीण नाहीये. आता तुम्हाला माहित आहे ना, विद्रोह ह्या कथेमध्ये काय आलेलं सगळं हे भंगी जमात आणि त्यांची फॅमिली किंवा ह्या सगळे वर्णन. तर तुम्हाला मग जेव्हा तुम्ही वाचता समजता त्या गोष्टी तुम्हाला सोपी जाते. मग असं काही नाही खूप हे संवाद पाठ करायची गरज नाही, हे समजण्यावर आहे. आपल्याला माहिती आहे की विद्रोह ही कथा कशासाठी आहे, की एक भंगी मुलगा आहे, एक शिक्षण आहे, समाज आहे, जात आहे, तर ह्या सगळ्यांचा जो काही चाललेला लढा आहे ह्यावर तुम्हाला लगेच सोडवता येईल. ठीक आहे, तर बघा शांतीने लज्जेने मान खाली घातली. तिला तारुण्य प्राप्ती झाल्यापासून आजच तो तिच्याशी बोलला होता. म्हणजे लग्न झाल्यापासून दोघांनी बोललं पण नाही किंवा तो तिच्याकडे बघायचा पण नाही. तिच्या अंगाला शिवला होता, त्यामुळे ती सुखावली होती. त्याच्याबद्दल तिच्या मनात निर्माण झालेली केवढी तरी चीड कमी झाली होती. त्याच्या मनात फार उलतापालत चालली होती. नितांत निराशलेल्या आवाजाने तो बोलू लागला. कसली ही संस्कृती जिथे मुलगा जन्मजात्या आईस भंगी काम करते म्हणून तुच्छ लेखतो. म्हणजे तो का, त्याचंही कारण होतं का, कारण आपले काय करते, भंगी काम करते आणि मी शिकायला जातो, माझे मित्र असतात, मंडळी असतात, तर मला त्यांना ते दाखवायचं नाही की माझी भंगी काम करते, म्हणून लाजेने शर्मेने तो काय करायचा, बाहेर तिला ओळख देत नव्हता. कळतंय का? हे याला म्हणतात रीडिंग बिटवीन द लाईन्स. तुम्ही वाचताय तर तुम्हाला ते इंटरप्रिटेशन झालं पाहिजे, त्याचे अर्थ लावता आले पाहिजे. इथं कुठं दिलेलं नाही असं डिरेक्टली. एका पॅराग्राफ मध्ये त्याचे वडील सांगतात, काय सांगतात, किंवा तू तुझ्या आईला बाहेर ओळख देत नाही, आणि इथं काय दिलेलं आहे की तिची भंग्याची नोकरी करते. मग आपल्याला हे दोन सेंटेन्स काय करायचे, जोडायचे. कारण का तो असा करतो आपण स्वतःला प्रश्न विचारले पाहिजे, किंवा हे वाचून आपल्याला आकलन झालं पाहिजे. त्याच्यासाठीच तुम्हाला पॅराग्राफ दिलेले आहे पेपर 1 ला. का दिलेले आहेत की तुम्ही उद्या प्रोफेसर व्हाल, काही पण व्हाल, संशोधक व्हाल, पीएचडी कराल, तर तुम्हाला काय हे रीडिंग बिटवीन द लाईन्स आले पाहिजे, तुम्हाला अर्थ जोडता आला पाहिजे, तुम्हाला आकलन आलं पाहिजे. म्हणून तुम्हाला अख्खे 10 मार्काला एक पॅराग्राफ आहे. त्यांना काय गरज ना दे, तिथून शोधा आणि लिहा. याला काय म्हणतात, आकलन होणे. तर हे आता दोन जे गोष्टी आहेत ते जोडल्या आहेत तिथे. का त्याला लाज वाटत होती की आपले भंगी काम करते आणि आपण शाळेत जातो, आपण मित्रांमध्ये राहतो, आपण बाहेर राहतो, ते त्यांना दाखवायचं नव्हतं. कारण काय, ते चिडवतील आणि याचा आत्मविश्वास डाऊन होईल आणि तो न्यूनगंडात जाईल आणि इतर सगळ्या गोष्टी. ठीक आहे, तर बघा, कसली ही संस्कृती जिथे मुलगा जन्मदात्या आईस ती भंगी काम करते म्हणून तुच्छ लेखतो, तिचा द्वेष करतो, तिच्या हातचं अन्न खायला किसतो. ही संस्कृती अस्पृश्यता निर्माण केली नसली तरी मी ह्या स्वतःच्या वृद्ध मातेला प्रचंड पीडा देणारा दैत्य झालो नसतो. त्याची कानउघडी करण्यासाठी परत आलेली आई बघताच त्याने तिच्या पायाजवळ लोळण घेतला. तो तिच्या पायावर तोंड घाशीत रडत म्हणाला, मा, मला क्षमा कर, मला क्षमा कर. साबणाने धुतलेल्या आपल्या हातचे अन्न न खाणारा हा मुलगा आज आपल्या धुडीने भरलेल्या पायाची चुंबन घेतो आहे. हे आहे तरी काय, हा वेडात तर नाही झाला? हा संशय मनात येताच तिच्या काळजाने ठाव सोडला. ती लटालटा कापू लागली, बोलण्याची टाळ्याला अडकलेली जीभ सोडून पाहू लागली. पडतील त्या, शांती धरून म्हणाली आणि पटकन ती शर्मेच्या भाराने माने खाली घालून, चल आई. त्याने तिला उचलून बाहेर आणली. बेटा, तू नको जाऊ, शांतीला पाठव, बहूबद्दल विचारून पाहू, म्हातारा सद्गुणित होऊन म्हणाला. मग मला जेवण कोण करील, कोण आपल्या हाताने भरविल? कारण वडिलांची जी काही स्थिती आहे ती खूप वाईट झालेली आहे. कारण आई जी आहे, आईचं नाव काय आहे, भानी.
दिलेलं नाही पण येईल नंतर. तर ती जी काही भाणी आहे ती दिवसभर ते भंगीचं काम करतीये, बरोबर आहे. त्याच्यामुळे सून घरात असल्यामुळे ती घरकाम बघतीये, जेवण बनवणं असेल, सासऱ्यांना वाढून देणं, त्यांना भरवणं, त्यांना खाता येत नाही. तर मग सासरे पण म्हणतात की माझं कोण करणार ना मग हिला जर आपण हिला पण पाठवलं तर. त्याने आईच्या कमरेला हात घालून तिला चालायला सुरुवात केली. आपला मुलगा आपल्यावर प्रेम करतो, आपला तिरस्कार करत नाही म्हणून आनंदलेली भानी, भानी म्हणजे त्याची आई, कोण जेवण करील, आपल्याला हाताने कोण भरविल या वाक्याची खिन्न झाली होती. ती मागे पाय ओढीत होती, तो तिला पुढे लोटीत नेत होता. अन मुलगा केवळ आपल्या त्या कोवड्या स्वप्न बघणं अंतकरण डागण्या दिल्यामुळे शहीदाच्या शौर्याने हे धाडस करायला उठला होता. ह्या जाणीवेने म्हातारा पश्चातापाने जडू लागला. भाणी तर पार कोसळून गेली. मुलाच्या आवेशपूर्ण गतिसंगीती लोढण्यासाठी लडबडत चालली होती. असे ते ऑफिसच्या अंगणात येऊन उभे राहिले. कामाची वाटणी कामगारांना सांगत असलेल्या ख्रिश्चन साहेबाने भानीबरोबर आलेल्या जयाकडे बघितले. अन रोमन शैलीतील सुंदर सबल तारुण्यासारखे त्याचे रुबाबदार रूप पाहून त्याने मुकादमला हाक मारली. मुकादम. जी साहब. साहेबाच्या भानगडीत बाटूची कामगिरी करीत असलेला मुकादमाने नमस्कार केला. इसको गाडी देव. गाडी? हा गाडी. आज अर्ज मेहतरासाठी आहे. गाडी? भानी हादरून उद्गारली. गाडीच? नव्या मेहतराची कामाची सुरुवात मी गाडीपासून करतो. साहेबांनी सिगरेट पोटात धरून उत्तर दिलं. तो मॅट्रिक शिकतो. भानीने कसेबसे शब्द उच्चारले की म्हणजे काय की बाबा त्याच्या आईने जे काय ते बोलून ठेवलं की याला भंग्याचं काम नका देऊ, त्याच्या बदली त्याला दुसरं काम द्या. तर मग तो म्हणतो की गाडी. गाडी आता ती कशी असते, मेला वाहून न्यायची पण एक गाडी असते ना, जसं आपण आपल्याकडे कचरा वाले म्हणजे कचरा उचलण्यासाठी येतात, बरोबर आहे, कचरा गोळा, त्यांची पण एक गाडीच असते की. शिकू दे. आहे मेहतर अन आला मेहतरीसाठी जावं. साहेबांनी भानीशी बोलणं बंद करून टाकले. भंग्यांची शिकलेली मुले गरिबी पायी जरी कामाला आली तरी गाडीचे भयंकर किळसवाने काम पाहून पडून जातात. म्हणजे विचार करा की एक गाडी आहे त्याच्यामध्ये शौच भरलेला आहे, ती कशी दिसणार, आणि म्हणून काय पडून जातात. आणि तशा जागा साहेबाला चालवायला मिळतात. अशा दोन म्हणजे बघा की काय आता असं समजा बऱ्याचदा असं होतं की काही काही जागा खाली राहतात किंवा तिथे लोक नसतात, येत नाही, तर ते काम मग समजा त्याच्यावरचं जर एखादं असतो तर त्याला ती कामं दिली जातात एक्स्ट्राची. समजा आता उदाहरणार्थ शिक्षक आहे तर जनगणना करण्यासाठी पुरेसा फंड नसतो गव्हर्नमेंटकडे, मग ते शिक्षणाच्या माथी मारतात का तुम्ही शिकवायचं पण आणि ते जनगणना पण करायची, मग फॉर्म पण भरायचे, मग हे पण करायचं ते पण करायचं, म्हणजे काय एक्स्ट्रा लोड जे काही आहे ते. अशा दोन जागा साहेब चालवित होता. 100 रुपये देऊन तो 4 महिन्यासाठी एखाद्याला देत होता आणि 4 महिन्यातून पुन्हा 100 रुपये घेऊन तो दुसऱ्या महिन्यात, म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअल. आता जागा खाली आहे, घे बाबा 100 रुपये, त्याच्यात पण गव्हर्नमेंट जॉबमध्ये समजा ते जास्त असेल तर हा कमी देतो, म्हणजे त्याच्यामध्ये एक छुपी बेरोजगारी सारखं आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि भ्रष्टाचार. आता तिसरी जागा आली होती साहेबांना, ती मिळकत करून टाकली होती. मुकादमा संगती जय मुकाट्याने चालला होता. त्याच्याच मागे उरात विक्राळ वेदना घेऊन भानी चालली होती. आत्मक्लेशाने तिला ज्वर चढला होता. चेहरा पांढरा पडला होता, घशाला कोरड पडली होती, अंगातून घाम येत होता. आणि आपण मुलाचा महान अपराध केला असं तिला वाटू लागलं. हा विचार चाबूक होऊन तिने वात्सल्याच्या भरलेल्या हृदयाने फटके मारून त्याच्या चिंध्या चिंध्या करीत होता. मुकादम आणि जय घाटकोपरच्या एका विभागात आले. तो भाग मोठा तंग आहे. तिथे म्हशीचे मोठे मोठे आणि छोटे छोटे कारखाने आहेत. तिथे लहान मोठ्या चाळींची आणि झोपड्यांची गर्दी आहे. आणि या अफाट लोकसंख्येची सोय 32 संडासांनी केली आहे. म्हणजे त्याला कुठं काम मिळालं, घाटकोपर. आणि तो जो भाग आहे तो कसा आहे, रश आहे, खूप गर्दी आहे. आणि त्या भागामध्ये किती हे आहेत, 32 संडास आहेत. त्या संडासांजवळ थांबून मुकादम म्हणाला, हे तुझं काम. इथे गाडी येईल त्यावेळी आत जाऊन आतले डब्बे गाडीमध्ये ओतायचे.
सफा करून ठेवायचे, म्हणजे ते डब्बे साफ करून ठेवायचे. वरचे संडास, पायऱ्या आणि ही आजूबाजूची घाण धुवून काढायची. काम धड केलं नाही तर नोकरी साहेबांच्या खिशात जाईल. आज त्रास होईल, उद्या सुख येईल. जातो आणि मुकादम रुबाबात निघून गेला. म्हणजे तो मुकादम जो आहे तो दाखवायला आला. हा बघ, हा घाटकोपर परिसर आहे आणि एकंदरीत खूप गर्दीचा परिसर आहे. इतके इतके संडास आहे. तुझं काम काय, ती गाडी येणार, ते जे काही सगळे भरलेले घाण आहे, घाणीचे डब्बे याच्यात आणून टाकायचे, ते सगळं साफ करायचं आणि सगळं धुवून काढायचं. पायऱ्या, आतमधली जी काही घाण आहे ती सगळी संडास धुवून काढायची. अशा प्रकारे तो त्याला रुबाबीने सांगतो आणि धमकी पण देतो, जर तू नीट केलं नाही तर मग ही जागा जाईल बाबा. आणि तो त्याला थोडं समजूनही सांगतो नंतर की बघ, आज तुला थोडा त्रास होईल पण उद्या सुख येईल. ठीक आहे, असं असं तो सांगतो. जय तिथे उभा होता. लहान मुलांनी आजूबाजूला घाण करून ठेवली होती. ती घाण बघताच त्याच्या अंगावर काटा फुटला अन अंतकरणात विद्रोह उठला. कोणाच्याही उठेल. तो ताट उभा राहून सर्वभर बघत होता. ताट उभा राहिलेल्या मुलाच्या रुबाबदार डोलावर अश्रूने भरलेले डोळे खिळवून शर्मेने, संतापाने आणि आत्मनिद्रतेने विकल झालेली भाणी मुलाजवळ येऊन उभी राहिली आणि अपराधी सुरात म्हणाली, बाळ, हे काम तू करू नको, घरी जा. का? हे काम तुझ्यासाठी नाही, ते आमच्यासारख्या अडाणी मुडद्यांसाठी आहे. मुडदा म्हणजे माहित आहे ना, मेलेले जे प्रेत असतं त्याला मुडदा म्हणतात. म्हणजे त्याचा अर्थ काय, हे अजून तुम्हाला रीड इन बिटवीन द लाईन करायचं. काय म्हणजे काय, जीव नाही, जीव नाही म्हणून काय, भावना नाही असं तिला म्हणायचं की आमच्यासाठी अडाणी मुडद्यांसाठी आहे. नाकं, डोकं, मन, मान तोडून पडलेल्यांसारखी आहे. म्हणजे कळतंय, मुडदा आहे म्हणजे काय, भावना नाही. म्हणून ती समोर जाऊन काय म्हणते, नाक पण नाही. कारण घाण साफ करताना, शोष साफ करताना काय येणार, वास येणार. त्याच्यामुळे ती काय म्हणते, नाक नाही. डोकं, ते सगळं पाहिल्यावर डोक्यामध्ये खूप वाईट विचार आणि काय म्हणू शकतो जसं डिप्रेशन किंवा नेगेटिव्ह थिंकिंग, नैराश्य जे काही आहे ते. मान सगळं तोडून पडलेलं आहे. आणि हात सुद्धा ना, कारण ज्या हाताने तुम्ही मेला साफ करणार आहे दुसऱ्यांचा, त्याच हाताने तुम्हाला, जरी तुम्ही ते साबणाने धुवा, कशाने पण धुवा, तीर्थाने धुवा, तरी तुम्हाला त्याच हाताने जेवायचं पण आहे. ठीक आहे. जे तुझ्यासाठी ते नको लेकरा, असं बोलू नका. तुझ्या आईला असं खेटराने मारू नको. जा जा, नको आम्हाला अशी नोकरी. तुझ्या मुडद्यावर उभं राहून नको आम्हाला सुख, आराम. जा, तुझे पाय पडते बाबा, जा तू. तो तिच्याकडे बघत होता. उचलून येणारा टाहो आतल्या आत दाबून टाकण्याच्या प्रयत्नाने ती गाल आत थरथरत होते. डोळ्यातून अश्रू घडघडत होते अन ते पाहून त्याला रडू येत होते. पण सर्व शरीरात पेटलेल्या विद्रोहाच्या वणव्याने आसू जडून जात होते. डोळ्याच्या दारातून बाहेर पडत नव्हते. त्याचे विद्रोही मन धर्माशी, देशाशी जोरजोराने भांडत होते. तो देशाशी, धर्माशी वादविवाद करण्यात, कारण हे सगळं कशामुळे आलेलं आहे, जाती व्यवस्थेमुळे, वर्ण व्यवस्थेमुळे आलंय. ते काम कोणीच करत नाही. ते कोणतं करते, जी लोक भंगी जातीची आहे ती करते. म्हणून सगळ्याशी झगडा, देशाशी. देश आपला असा आहे, कारण बाहेर देशात असं नाहीये. म्हणजे दुसऱ्या गोष्टी आहेत पण ह्या गोष्टी नाहीयेत. असं सगळं जे काही आहे, धर्म व्यवस्था, धर्मातून आलेली जी काही जाती व्यवस्था आहे ती. तर बघा, आता मग अशा वेळी काय, मैला वाहून नेणारी गाडी येऊन आत थांबली अन गाडीवानाने हाक दिली, भानी तू इकडे कशी. तिने मागे वळून पाहिले. ती आत शिरू नये म्हणून भराभरा पाठीला पाठ लावून असलेला 16 संडासांमधील बोडांकडे गेला. झरझर पायरा उतरून खाली जाऊ लागला. म्हणजे काय की आई बाबा आत जाऊ नये याच्यासाठी. तर बघ आता जय, अत्यंत दुःखाची वेदना जेव्हा अंतकरणाच्या ठिकऱ्या उडवून देते, तेव्हा जो रक्त गोठून टाकणारा चित्कार उमटतो, तशीच ती हाक होती. मुलाचा मृत्यू पाहणाऱ्या मातेचे अंतकरण समग्र वेदनात होते. म्हणजे आईला सुद्धा कळत होतं की हे सगळं वाईट आहे, बेकार आहे, हे खूप अमानुष आहे खरं तर. म्हणजे मानवी नाहीच आहे ना याच्यात काही. तर बाबा, म्हणजे
तिला वाटते की तो कष्ट करून शिकला आणि त्या काळात 10वी होणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, 10वी-12वी. कारण तेव्हा 12वीच्या बेसवर शिक्षकाची नोकरी लागायची, 10वीच्या बेसवर अनेक दुसऱ्या नोकऱ्या लागायच्या वगैरे, असं सगळं होतं, बरोबर आहे, त्या काळामध्ये 1 वर्षाचं डी.एड होतं वगैरे, असं सगळ्या गोष्टी. तर तिला वाटलं की बा शिकणारा मुलगा, मग काय फायदा ना शिकून. मग तिला ते सगळं त्यांचं कन्व्हर्सेशन जे काही आहे ते. तसा 32 संडासांच्या उग्र दुर्गंधाने त्याचा गळा घुटला. म्हणजे बघा, हे सगळं मी वाचतीये तर ते तुम्ही जेव्हा वाचाल किंवा तुम्ही ऐकताय तरी तुमच्या डोळ्यासमोर एक असं चित्र उभं राहत असेल. 32 संडासं, त्याची आई, ती गाडी, सगळं सगळं असं. त्याचा जीव गुदमरू लागला, डोळे गपकन झाले. म्हणजे तुम्ही विचार करा की एखादं शौचालय घाण असेल तर आपण लगेच तिथून माघार घेतो, की आपण गेलो तरी समजा कुठं बाहेर जायची वेळ आली, तिथे पब्लिक टॉयलेट्स असतात आणि आपण विचारतो चांगलं आहे का, किंवा आपल्याला घाण दिसलं आपण तिथं पाय सुद्धा ठेवत नाही, अशी जागा साफ करणं. तर तसा 32 संडासांचा उग्र दुर्गंधाने त्याचा गळा घोटला, त्याचा जीव गुदमरू लागला, डोळे गपकन झाकले गेले, डोळ्यापुढे अंधार झाला. नंतर डोळे जड झाल्याने दुखू लागले. त्याला समजू लागले, तप्त वाळूवर फेकलेल्या मासोळी सारखा मेंदू डोक्यात तडफडतो आहे. रक्तवाहिन्यांचे जाळे तोडून कवटी छिन्न विछिन्न करून बाहेर पडतो आहे. कपाळाला, डोक्याच्या भागाला धडका देतो आहे. पोटात कोणतरी रवी घालून जोरजोराने घुसडीन करत आहे. पोटातील इंद्रिय तोंडावाटे बाहेर येऊ लागली. पोटातील इंद्रिय तोंडावाटे बाहेर येऊ लागली म्हणजे गुड, तसे त्याला वाटू लागले. तर हे बघा, हे काय आहे, याला म्हणतात साहित्य. समजा आपल्याला दुसरा विषय असता, समाजशास्त्र किंवा हे किंवा कुठला पण एक, त्यांनी आपल्याला डायरेक्ट सांगितलं 32 संडास, एक माणूस, एक बाई साफ करणे. पण हे जी काही कला आहे, हे जे भावना हे करणं, हे काम कोण करतं? साहित्य, मराठी साहित्य त्यातल्या त्यात. ठीक आहे, कळलं तुम्हाला साहित्य आणि इतर विषयांमधला फरक? म्हणजे साहित्य ही एक कला आहे, बरोबर आहे. ते ह्या कलेने बघा हे लिहिलेलं आहे सगळं. पोटात कोणीतरी रवी घालून, हे जे काही आहे असं सगळं. तर तसे त्याने होठ दाबून घेतले, थरथरत्या पायात बळ ओटले अन तो ताठ उभा राहिला आणि डोळे फाडफाडून पाहू लागला. प्रत्येक संडासाखालील असलेल्या डब्याकडे त्याचे डोळे वळत होते. प्रत्येक वेळी त्यांच्या सर्वांगावर शहारे उठत होते. हिव भरल्यासारखे वाटत होते. रक्त पेटत होते. मैल्याने भरलेले 36 डब्बे, कुठे आजूबाजूला सडलेल्या घाणीत किड्यांचा भुजभुजाट, 1-2 ठिकाणी रक्ताने भरलेले कपडे, कापसाचे बोळे, बँडेज, पट्ट्या. त्याचा जीव फुटू लागला, अंगाचा थरकाप होऊ लागला अन चेहरा घामाने डबडबून गेला. आता आपण कोसळणार असे त्याला वाटू लागले. ते सगळं पाहून, आणि तुम्ही पण ते कल्पना करा ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे कसं त्याचं चित्र उभं करा तुमच्या समोर. बघा, हे आपण कल्पना केलं तरी कसं होतंय आपल्याला. चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यूसारखे सशस्त्र शत्रूंनी त्याचे मन लढू लागले, शरप्रहार करू लागले. असा कोण माणसांचा, मानवतेचा महाभयंकर शत्रू आहे की केवळ ह्या भारतात जन्म घेतल्याने गुन्हापायी संबंध मानवी कुडी नरकात डुबवतो, आणि हा देशही एवढा दृष्ट दांभिक कसा की काही रुपयांसाठी पोटांसारखी नरकात डुबवतो. नाही, हा पोटासाठी, रुपयांसाठी काय, माणसासारखे अत्यंत घृणास्पद काम करायला लावतो. अन माणूसही एवढा गुडघ्यासारखा कसा की दैन्याने फाटलेल्या संसाराला टाके घालण्यासाठी हे काम करतो. बघा वाक्य कसं आहे, माणूसही एवढ्या गुडघ्यासारखा कसा की दैन्याने फाटलेल्या संसाराला टाके घालण्यासाठी. म्हणजे काय की संसार चालवण्यासाठी, जे काही दारिद्र्य त्याच्या वाटेला आलाय तो संस्कार चालवण्यासाठी, जे काही संसार चालवण्यासाठी. मनुष्य ज्याने अवघ्या विश्वाचे नामकरण केले, देव धर्म गुंडाळून काढले, शून्यातून सुंदर सृष्टीला उभारले, मनुष्य पंचमहाभूतांपेक्षाही प्रचंड प्रभावी, तो हे काम करतोय का? कोणत्या दैत्याला घाबरून, कोणत्या महाभयंकर दारू पिऊन? जखमेतून जसे रक्त झरावे
तसे त्याच्या आत्म्यातून चिंतन झरत असल्याची महिलेची वाट पाहून थकलेला घाईत असलेला गाडीवान ओरडला, अरे तू आज झोपलास काय बेट्या? मला अख्खा गावाची घाण गोळा करायची आहे, आण लवकर आण. म्हणजे आता इथं म्हणजे अनेक भाग आहेत ना, तर एका भागामधलं ते 32 संडास असलेलं एक ते मोठं शौचालय म्हणूयात. तर तो जो गाडीवाला आहे त्याला अशा अनेक शौचालयामध्ये 10-15 शौचालयांची घाण त्याच्या गाडीमध्ये जी काही आहे ती जमा करायची म्हणून तो असा म्हणतोय. वरून ओरडणाऱ्या माणसांकडे त्याने मागे वळून पाहिले. त्याची पानाने रंगलेले होठ त्यावर हसू पाहून जयाच्या घाऱ्या डोळ्यात हिस्र चमक चमकली. तसा तो वरचा माणूस मागे सरकला दिवाना. मुलगा आत विचारांचा उभा असल्याने ऐकून शर्मेने दुखाने दगडाच्या पुतळी सारखी जड झालेली भाणी मन वजनाचे पाय हळू उचलीत मुलांजवळ येऊन अंगात होती नव्हती तेवढी शक्ती ताडून चिटकलेली जीभ ओरडू लागली, जय. ती धाडकन खाली कोसळली, प्रेतासारखी पांढरी झाली. ती खाली येऊ नये म्हणून त्याने झडप घालून मैलाच्या भरलेल्या डब्याला ओतले. तशी त्याची बोटी पचकन भरली. म्हणजे एक डब्बा आहे, मैलाचे भरलेले डब्बे, शौचचे भरलेले डब्बे. तो भरलेला डब्बा होता आणि तो जेव्हा उचलायला गेला तेव्हा त्याची बोट काय झाली, त्याच्यात पचकन भरली, असं दिलेलं आहे. कळतंय का? त्यामुळे त्याच्या अंगावर काटे फुटले, मन घृणेने चिरले, तरी त्याने आवेगाने डब्बा खांद्यावर घेतला. म्हणजे आता खूप त्याला असं भावनेनी खूप असं हारल्यासारखं आणि काही वाटलं तरी त्यांनी तो डब्बा असा उचलला आणि खांद्यावर घेतला. कारण तो असा उचलता येत नाही आपल्याकडे. तुम्हाला माहिती आहे की खूप मोठी वस्तू असते तर जनरली खांद्यावर वगैरे दळणं करतात, काय काय हे करतात. तर असं खांद्यावर बोरी असते जड, तर ती खांद्यावर नेतो ना, कारण ती उचलली पाहिजे, बॅलन्स झाला पाहिजे. तर त्यांनी काय केलं, आणि समजा असं सरकवत नेलं ते परत सांडणार आणि ते परत साफ करायचे, अशा अनेक गोष्टी. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की त्याची बोटे पचकन भरली. त्यामुळे त्याच्या अंगावर काटे फुटले, मन घृणेने चिरले, तरी त्याने आवेगाने डब्बा खांद्यावर घेतला आणि त्याचा या आंधळ्या आवेगाने डब्बा डचमळला. म्हणजे त्याने पहिल्यांदा घेतला. आणि ते काय प्लास्टिकचे डब्बे ना, एखादी प्लास्टिकची बॉटल कशी होते, अशी अशी जरा ती ही होते ना दाबल्यावर अशी, म्हणजे तो पण एक प्लास्टिकचा डब्बा ना, त्याला धक्का लागल्यावर काय होणार बघा तुम्ही. अंगावर घाण बदबद करीत सांडू लागली आणि सापाने पायाला वेढा घालून छातीवर फणा मारावा त्यावेळी माणूस जशी जीवाची आकांताने आरोळी ठोकतो तशीच त्याने आरोळी ठोकली. आई म्हणजे काय बघा, त्यांनी काय केला, तो शौच असलेला डब्बा खांद्यावर घेतला. एकतर काय तो जेव्हा हात लावला त्याची बोटे भरली त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर त्याने डब्बा घेतला आणि तो प्लास्टिकचा असल्यामुळे तो असा हे होणार ना, जसं एक मेटलचं भांड असतं तर आपण किती दाबलं त्याला तरी तो जसा आहे तसाच राहतो. पण प्लास्टिकचं कसं असतं की त्याला धक्का लागला काय लागला तरी तो असा थोडा डळमळीत होतो, डचमळीत होतो तशासारखा. तर मग ते काय झालं की त्याची जी घाण आहे ती सांडू लागली त्याच्या अंगावर. आता असं पकडलंय तर हालला म्हणजे डोक्यावर सांडणार, अंगावर सांडणार, खाली सांडणार, अशा प्रकारे. त्याची आरोळी ऐकून भानीला बसवीत असलेला गाडीवान खाली वाकून पाहू लागला आणि नरकाने उभे भरलेला जय पाहून तो किडसेने शहरात म्हणाला, बेवकूफ. आणि हे ऐकल्याबरोबर विद्रोहाने अधिक विध्वंस झालेला जय वेगाने धावत वर येऊ लागला. रागाने घृणेने बेभान झाल्यावर अंगावर सांडत असलेल्या घाणीची त्याला शुद्ध नव्हती. वर येताच तो डब्बा फेकून त्याच्यावर झडप घालणार त्याच वेळे घामाने नाहून निघाली प्रेताप्रमाणे पांढरी पडलेली आई पाहून तो, पकड, जा टाक, तिलाही गुघाण करू नकोस. गाडीवानाने म्हातारीला स्नेहाने सावरीत तुच्छतेने म्हटले की बाबा तो डब्बा तू तिकडच हे कर, ते तुझे जे अंग हात भरलं त्याच्या नी तुझ्या आईला घाण करू नको. आणि त्याच्या या तुच्छतेने जयाच्या रंध्रात खतखतपणा, विद्रोह, घृणा, चीन भडकून उठली. त्याने वर आणलेला डब्बा हात जातील तिकडे भिरकावून दिला अन गाडीवाल्याला दोन्ही हातांनी अंगावर ओढून घेतला. जनावरा, मला शिकवतोस, माझ्या जखमेवर मीठ चोळतोस, मला हसतोस,
अरे म्हणत तो पावसाच्या धारीच्या गर्दीने हात पडेल तेथे त्याला हानीत होता. उधाणलेला समुद्र जसा मचव्याला झिंजाटून झिंजाटून उद्ध्वस्त करतो तसा तो त्याला करत होता आणि गाडीवान जीव वाचवण्यासाठी आकांत करीत होता बचाव. म्हशीची चाकरी करणारे भय्ये हातात दंडे घेऊन बाहेर पडले. आजूबाजूच्या चाळीतील लोक जमले, पण दोन माणसाची मेहतरांची जीवघेणी झुंज ते रोखीत नव्हते. विटाळ होऊ नये म्हणून म्हशीचे चाकर हातातील दंडे हातात घेऊन तसेच उभे होते. अवघ्या गावाची घाण अंगाला लागू नये म्हणून बाकीचे लोक मध्ये जात नव्हते. म्हणजे दोघांमध्ये काय लागली भांडणं, आणि त्याला सोडवायलाही कोणी जात नव्हतं, कारण आपणच काय होणार आहोत, घाण होणार आहोत, आणि त्यांची ती सगळी घाण आपल्याला लागू नये म्हणून नुसते पाहत होते. आणि तिकडे ते दोघंही एकमेकांचा जीव घेण्याच्या ईर्षेने झगडत होते. आणि भानी मांजरीसारखी ओरडत त्या झुंजीभोवती फिरत होती, किंवा नको नको रडत होती, लोकांना सोडवायला विनंती करत होती, कारण तिला माहितीये किंवा ती पण सुद्धा त्या सगळ्या गोष्टींमुळे खूप तिला सुद्धा आजारपण होतं, जसं आपल्याला ह्या कथेतून कळतं. किंवा ती सुद्धा तिच्यामध्ये काही फार जीव नव्हता, मग ती कुठं ती सोडवणार, आणि ती त्याच्यामुळे लोकांना विनवण्या करत होती की बाबा बघा, जा, सोडवा. जेव्हा गाडीवान प्रेताप्रमाणे निर्जीव होऊन खाली कोसळला त्यावेळी जयच्या अंगातील आवेश ओसरला. आईच्या गड्यात गडा घालून तो ओरडला, मा, ही माझी बोटं तोडून टाक, हात कापून टाक, अंग कुटून टाक, मला कापून टाक. अंगावर रॉकेल ओतून घेतलेला माणूस जडून होडकू लागला. म्हणजे जसं हृदयभेदक आर्तक्रंदन करतं तसा त्याचा आवाज होता. म्हणजे त्याला इतकं त्याचं कोणालाही वाटणार अर्थातच. आणि मुलगा वेडा झाला की काय ह्या धसक्याने तिची दातखिडी सुद्धा बसलेली. म्हणजे जसं हे नाट्य खचून भरलं जे म्हणतात शिरीष पै तशासारखं. आणि मुलगा वेडा झाला की काय ह्या धसक्याने तिची दातखिडी बसली होती. माणसे उभीच होती, परंतु जयच्या अंतकरणात भडकत असलेल्या विद्रोहाची प्रचिती कोणालाच येत नव्हती आणि येऊ शकत नव्हती, कारण त्याची मने मागेच मनूनी मारून टाकली होती. मनू म्हणजे कोण? ज्याने मनुग्रंथ लिहिला, मनुस्मृती ग्रंथ लिहिला तो मनू. तर अशा प्रकारे म्हणजे इतरांची मने का हे नव्हती होत, कारण मनूने काय लिहिला? मनुग्रंथ. त्याच्यामध्ये त्यांनी तो धर्म वगैरे सगळं सांगितलेलं आहे. तर कारण ह्या धर्म व्यवस्थेनी, हे जाती व्यवस्थेनी सुद्धा काय केलेलं आहे, लोकांची मने मारून टाकली आहे. तर अशामुळं काय आहे की जेव्हा मी जात चोरली होती, आणि इतकी सुंदर प्रस्तावना लिहिली आहे शिरीष पैंनी, म्हणजे ती न्याय देते पूर्ण पुस्तकाला. ठीक आहे, शिरीष पैंनी खूप सुंदर प्रस्तावना लिहिलेली आहे. बघा, परत वाचू. आता सुरुवातीला वाचली, परत वाचूयात शिरीष पै काय म्हणतात. म्हणजे अशा प्रकारे विद्रोह मी करणार नाही, परिस्थिती, जात, व्यवस्था हे सगळं कसं करायला भाग पाडते, आणि मग नंतर काय होतं, आणि हे सगळ्याचं जे काही गोष्टी आहेत. तर बघा, बाबूराव बागुलांच्या कथेतील माणसं ही कुठल्या तरी टोकाला जाऊन पोहोचलेली आहेत. म्हणजे आपण आता जी कथा वाचली त्याच्यामध्ये काय दिसतंय? दुःखाच्या टोकाला जाऊन पोहोचलेली आहे की काय, बाप आता मरणाला टेकला आहे. म्हणजे ह्या दुःखाच्या, दारिद्र्याच्या, घरी कोणी कमवणारं नाहीये. ठीक आहे, तर अशा प्रकारे परिस्थितीच्या सुद्धा टोकाला जाऊन पोहोचलेली आहे. त्याच्यानंतर सुडाच्या, संतापाच्या, दुःखाच्या, दैनाच्या अशा टोकावर जाऊन पोहोचलेली, असं शिरीष पै म्हणतात. ते आपल्याला कळालंही. त्यांचा कुठल्या क्षणी कळालोट होणार आहे हे कळत नाही. म्हणजे बाप कधीही जाऊ शकतो, कळतंय? बायको कुठेही सोडून चालली जाऊ शकते, कारण ती सगळं सोडून आलेली आहे ज्या नवऱ्यासाठी, तो नवरा तिच्याशी बघत पण नाही तिच्याकडे. म्हणजे असं तुम्ही अनेक अर्थ लावू शकता. स्वतः बरोबर ती इतर कुणालाही ओढत नेणार आहे याचाही संभ्रम पडतो, कळतंय? म्हणजे आई वडील ते स्वतः भंगी काम त्यांनी केलेलं आहे, जाती व्यवस्थेत पडले आहे, तर ते त्यांच्यासोबत दुसऱ्यांनाही ओढतात आहे त्याच्यामध्ये. जेव्हा जेव्हा ती अर्धवट अडाणी असतात तेव्हा तेव्हा त्यांचा आताताईपणाचा अगदी कळस होतो. म्हणजे आपल्याला हे अर्धवट आहेत, अडाणी आहेच याच्यात. त्यांच्या तोंडातून कळत वाफेसारखी जहरी शब्द बाहेर फेकले जातात. आपण पाहिलेलं आहे. आंतरिक तळमळीने ती वेळ लागल्यासारखी वागतात. आता आपण पाहिलेलं आहे जयचं, की जय कसा करत होता. त्याची आईला दातखिडी बसली, ती चक्कर येऊन पडली, ती पांढरी झाली. ठीक आहे,
पेसू, गुंड, वाटेवरची वानर आणि इतर कथांकडे वाचकांनी नजर टाकावी, म्हणजे त्या ह्या कथेतला माणसाच्या हृदयात केवढी खळबळ माजून राहिलेली आहे ते दिसेल. म्हणजे जयच्या हृदयामध्ये किती खळबळ होती हे तुम्हाला दिसलं. बागुलांच्या कथेत अथपासून इथपर्यंत नाट्य खचून भरलेले आहे. की ते कसं म्हणतात की सापांनी काय वेडा घ्यावा पायाचा आणि किंवा छातीवर यावा आणि डंक मारावा, तसं म्हणजे अशा अनेक गोष्टी. तर बघा एकन एक लाईन जी आहे तर ह्या कथेंना ती काय करते, न्याय देते. म्हणजे इतकी सुंदर त्यांनी प्रस्तावना लिहिली आहे. अशी सुंदर प्रस्तावना तुम्हाला म्हणजे क्वचितच लिहितात, पण प्रत्येक शब्द जो काही आहे तो न्याय देणारा आहे. अजून काही मुद्दे आपण याच्यात बघू. जसं आपण जेव्हा गुंड बघू तर त्याच्यामध्ये असं दिलंय की टकरीला निघालेल्या रेड्याप्रमाणे त्याचे मस्तक त्याचे प्रचंड मस्तक पुढे झोकलेले होते. म्हणजे तुम्ही रेडा पाहिलाय का लढाई करणारा, तुम्ही टीव्ही मध्ये बघितलं असेल, तर तो किती रागात आणि त्याचं डोकं किती मोठं असतो. तर असं म्हणजे हे नाट्यात्मकता किंवा हे सगळं जे काही आहे. तर बघा असं खूप सारं आहे. ठीक आहे, तर आज आपली विद्रोह कथा झालेली आहे. विद्रोह कथेची आपल्याला हे पाठ पाहिजे. संदर्भ म्हणजे वाक्य जर आले तर तुम्ही लिहू शकता की बाबा हे विद्रोह या कथेतील आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला नावं पाठ पाहिजे. बघा हे असं आहे तुम्ही तुमच्या बरोबर. ठीक आहे, अजून खूप काही शिकण्यासारखं आहे बाकीच्या गोष्टी, तर आपण ते उद्या बघूयात. पेसूक नावाची उद्या कथा बघू की जे एक स्त्री जात तर आहेच, पण अजून स्त्री असल्यामुळे काय काय वाटेला आलेलं आहे ते पेसूक नावाच्या कथेमध्ये बघू. पेसूक म्हणजे भूत, ती भूत होऊन जाते, त्याचे कारण वगैरे सगळं आपण बघूया. तर नीट अभ्यास करा. ठीक आहे, आणि काय म्हणू शकतो की पात्र लक्षात ठेवा, संवाद ते वाचा परत परत. म्हणजे हे वाचल्याने तुम्हाला आकलनालाही अजून मदत होईल. ठीक आहे, हे जे बघा हे आपल्याला मराठी शिकायचं आहे, त्याच्याबरोबर आपल्याला अनेक विषय आहे. तर हे म्हणजे एक समाज समजून घेणं, एक समाजाचा घटक असल्यामुळे उद्या आपण प्रोफेसर होणार आहे तुम्ही. तर तुम्हाला सगळ्या दृष्टीने कसा विचार करता येईल, कसं आकलन करता येईल, सगळ्यांना म्हणजे सगळ्या गोष्टी सर्वसमावेशकतेने तुम्हाला कसं हे करता येईल, याच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींची जाणीव, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, हे सगळं बाजू माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, चालेल, थांबूयात आपण इथे आणि भेटूया उद्या. ठीक आहे, तर सगळ्यांनी ज्यांनी घेतलं नसेल पुस्तक, तर तेव्हा जेव्हा मी जातचोरी पुस्तक घ्या, वाचा. दिवाळीच्या सुट्ट्या त्याचा उपयोग करा. निदान 3-3, 4-4 तास तरी काढा. बाकी काय करायचे करा, पण ह्या वेळेत तुम्ही अभ्यास केला पाहिजे. उद्या भेटूयात.